सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। सर्वबाधा विनिर्मुक्तो धनधान्यसुतान्विताः मनुष्यो मत्प्रसादेन भविष्यति न संशयाः। शरणागतदीनार्तपरित्राणपरायणे सर्वस्यार्थे हरे देवी नारायणी नमस्तुते। ओम रेणुकात्मजाय विद्महे जामदग्निपुत्राय धीमहि तन्नो परशुराम प्रचोदयात्। परशुराम भगवान की जय। जगदम्बा माता की जय। आनंद कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सियावर रामचंद्र भगवान की जय। वीरभद्र हनुमान मारुति महाराज की जय। भोलेनाथ भगवान की जय। नमः पार्वती पतये हर हर। छत्रपति शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आदिमादिशक्ती माँ भगवती जगदंबा आई रेणुका माता चामुंडा माता या जगदंबेच्या दरबारी आलेल्या समस्त देव भक्तांच्या हृदयस्थानी वास करणाऱ्या आत्मतत्वास प्रथम साष्टांग प्रणिपात। श्री सद्गुरुरायांच्या चरणी कोटी कोटी नमन, कोटी कोटी नमन, कोटी कोटी नमन। आदिमा आदिशक्ती माँ बुद्धिस्वरूपा माँ वाणीस्वरूपा माँ सरस्वती माँ गायत्री माँ सावित्री या त्रिगुणातीत भगवतीच्या चरणी पुनश्च कोटी कोटी नमन, कोटी कोटी नमन, कोटी कोटी नमन। जय माता दी। आज आपण श्रीमद देव भागवत महापुराण या विशेष ज्ञानयज्ञामध्ये आई भगवतीला 6व्या दिवसाची सेवा ही समर्पित करत आहोत। त्यामध्ये पहिल्या सत्राला देवीचे महती, तिच्या विविध अवतारांचं, तिच्या अवतार घेतल्यानंतर तिने केलेल्या लीला हे सगळं आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला। यथावकाश भगवतीने ज्या पद्धतीने बुद्धी प्रदान केली त्यानुसार जसं समजलं तसं तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला। आता ही माँ भगवतीच्या या द्वितीय सत्रामध्ये ती भगवती या भूतलावरती विविध अवतार घेते आणि तिने अवतार घेतल्याची प्रमाण सुद्धा आपल्याजवळ भरपूर आहेत। हे भारत भूमी पुण्यक्षेत्र आहे, तिथे देव आणि संत हे एकत्र येतात आणि म्हणून पुण्याची गणना या भारत भूमीचे कधीच करता येणार नाही। कारण देव जर उपजत जन्म घ्यायला अवतार भगवंत या भूतलावरती घेतात आणि तोही तुमच्या आमच्या कल्याणासाठी। आम्हाला प्रमाण पाहिजे आणि आमची भारतभूमी ते प्रमाण आम्हाला वारंवार देते की ही देवभूमी आहे, ही संतभूमी आहे। जन्म घेती हरिचे दास
जन्म घेती जेथे हरीचे दास, जन्म घेती जेथे हरीचे दास. ते कूड पावन आहे, तो देश पावन आहे जेथे हरीचे दास जन्म घेतात. आणि शास्त्र सांगतं, धन्य धन्य ते नगर जेथे कथा निरंतर. जिथे कथा चालतात, भगवंताचे गुणगान गायले जातात, त्या गावाला गाव म्हटल्या जात नाही, त्या वस्तीला वस्ती म्हटल्या जात नाही, तिला नगर म्हटलं जातं. सगळ्याच गावांना नगर म्हटलं का? नाही. जिथे भगवंताचे गुणगान केले जातात, जिथे भगवंताची भक्ती अविरत चाललेली आहे, अखंड. नाथ महाराजांची भक्ती होती की अविरत भक्ती करायचे. सकाळीच भगवंताचं पारायण सकाळी सकाळी करायचे, आणि ज्या माता भगिनी पाण्याला जायच्या त्या विहिरीवर, त्याआधी नाथ महाराज जे पारायण करायचे, नाथ महाराज जे भक्ती करायचे, तिथं जाऊन बसायच्या, सात्विक विचार घ्यायच्या सकाळच्याच प्रहाराला, आणि तदनंतर आपल्या प्रपंचामध्ये डोकावायच्या. म्हणजे सात्विकतेने पाणी घरी घेऊन जायचं, ते तीर्थ व्हायचं. जे पाणी घ्यायला आले, या ज्ञानामृत प्राशन केलं म्हणून ते पाणी तीर्थ व्हायचं, आणि घरी गेलं की त्या तीर्थाने स्वयंपाक करायचा, मग तो स्वयंपाक प्रसाद व्हायचा. हे नाथ महाराजांचं अखंड चाललेलं कार्य होतं. तशात पावनभूमीमध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो, मग आपणही धन्य समजावं की आमच्या भगवतीच्या दरबारात आम्हाला तीच अनुभूती अनुभवायला मिळाली. तिचे उपकार आपल्यावरती की आपल्याला ज्ञानाचा संग्रह त्या भगवतीने दिला, आणि तिच्याच सानिध्यात तिचेच गुणगान गाण्यासाठी तिनेच सामर्थ्य द्यावं. म्हणजे आपलं काहीच नाही, बुद्धी आपली नाही, शब्द आपले नाही, ज्ञान आपलं नाही, चरित्रही आपलं नाही, चरित्रही तिचंच. श्रवण करण्यासाठी बुद्धीही तिचीच, कथन करण्यासाठी ज्ञानही तिचंच, आणि ते मंथन करण्यासाठी सुद्धा सामर्थ्य देणारी तीच. आपण शून्य होऊन आलं की ती भगवती आपल्याला देणार आहे. जर आपल्या खिशामध्ये जर कोणी पैसा वतून दिला की हजारो रुपये आपल्या खिशात टाकले, आणि ते जर आपण महिनाभर जर मिरवत फिरले गावभर, माझ्या खिशात पैसा आहे, मला अमुकने दिला, तर त्या खिशामध्ये तुम्हाला पैसा परत भेटेल का? नाही. पण हा खिसा जर तुम्ही खाली करत राहिले तर पुन्हा पुन्हा तुम्हाला भेटत राहील. म्हणून आपल्याकडे आहे ते जे उपजत आहे ते जन लोकांपर्यंत दिलं पाहिजे, म्हणजे पुन्हा पुन्हा आपल्याला प्राप्त होईल. ज्ञानी जो व्यक्ती असेल त्याला ज्ञानाची ही संज्ञा समजली पाहिजे, ती संकल्पना समजली पाहिजे की आपल्याला जर भगवंताने ज्ञान दिलं तर या ज्ञानाचा संग्रह करून ठेवता कामा नये. ज्ञान हे संग्रहासाठी नाही, ज्ञान हे उपयोगासाठी आहे. याचा उपयोग आपण घ्यावा, इतरांना द्यावा. तेव्हा वारंवार हे ज्ञान गेलं की दुसरं आपल्याला प्राप्त होतं. जेव्हा आपण भगवंताचं नाम घेण्यासाठी प्रवचन करतो, कीर्तन करतो, की उदाहरणार्थ मीच की आपण मंगळवार शुक्रवार एकादशी प्रवचनं केली, तुम्ही श्रवण करायला आले म्हणून मला वाटलं की अजून काहीतरी नवीन शोधलं पाहिजे. तुम्ही जर श्रवणच केलं नसतं तर मी इथे बसलोच नसतो. अपेक्षा की यांना नवीन दिलं पाहिजे, आणि भगवतीच्या कृपेने आपण इथं एकही प्रवचन, एवढ्या 11 वर्षामधलं एकही प्रवचन डबल आलं नाही, एकही अभंगाचं डबल चिंतन नाही, एकही उदाहरण डबल नाही. याचा अर्थ काय झाला की भगवतीने आपला ज्ञानकोश भरून दिला. तिला माहिती यांना अपेक्षा आहे, दिलं पाहिजे. आपण ती अपेक्षा केली पाहिजे की ती आपल्याला सतत देत राहील. आपण निरर्थक अपेक्षा करतो, हे सगळं जगच मागतं. जगाच्या व्यतिरिक्त बघा, गावात जर बलेनो नावाच्या 20 गाड्या आल्या असतील तर आपण एक स्कॉर्पिओ आणून पहा नवीन दुसरी. लोक त्या बलेनोला विचारणार नाही, कारण भरपूर झाल्या. जे जगावेगळं आहे त्याच्याकडे लोकांचं लक्ष जातं. तसं आपण जगाच्या वेगळं जगा. मग याचा अर्थ नाही जग सात्विकतेने जगतं म्हणून आपण सट्टा पत्ता मटका वेगवेगळे नाही. जगावेगळं जगणं त्या पद्धतीचं नाही. भगवंताने आम्हाला ही दिनचर्या दिली. सकाळी उठल्यानंतर तर झोपेपर्यंत सुद्धा आपण त्याच्या नामामध्ये आपला चरितार्थ चालवला पाहिजे. इतर लोक चालवता का? नाही. इतर लोक जसं वागत असतील त्याच्याही पेक्षा मी सात्विक कसा वागू शकतो, त्यांच्या वेगळा कसा राहू शकतो, असा जर आपण अनुभूती स्वतःला घेण्याचा प्रयत्न केला की तो भगवंत सुद्धा अशीच लोक निवडतो. कारण त्यालाही माहिती आहे करोडो जीवजंतू आपण निर्माण केलेले आहेत. प्रत्येकाकडे तो एक वेळेस लक्ष घालू शकत नाही. त्याला वेगवेगळ्या शक्त्या निर्माण कराव्या लागल्या ते रक्षण करण्यासाठी.
प्रत्येक अवयवाचं जेव्हा आपण त्या देवीचं कवच घेतो तेव्हा ती भगवती आपल्या पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत संरक्षण करते. पण ती एका नामाने केलं का तिने नाही, वेगवेगळ्या नामाने वेगवेगळी शक्ती उत्पन्न होते. ती आपल्या टाळूचं रक्षण करते, मस्तिष्काचं करते, नखांचं करते, केसांचं करते, आपल्या शरीरातील ॲसिडिटीचं सुद्धा रक्षण करते. एवढं सामर्थ्य आपल्याला कवचात आहे. आपण कवचाचा तरी अनुभव घेतलेला आहे. हे देवीचं कवच हे आपल्यासाठी एक शक्ती बनून आपल्या पाठीशी उभं राहिलेलं आहे. आपण कित्येक प्रवास केले असतील, तेव्हा तेव्हा आपण देवीचं कवच घेतलं. ज्या ज्या तीर्थक्षेत्री जाऊ, इथून देवीचं कवच घेतल्याशिवाय आपण जात नाही. तर त्या देवीच्या कवचामुळे एवढ्या 12 वर्ष आपली ज्योत आली गावामध्ये. तर 2-2 आयसर बाकीच्या मोटरसायकली कधी हवा मारण्याचं काम पडलं नाही. 11 वर्षामध्ये 8-8 दिवसाच्या प्रवासामध्ये गाडी गॅरेजवर लागली नाही, हवा मारण्याचं काम पडलं नाही. कितीही आपबीती आली तरी सावरलं त्या कवचाने. त्या कवचामध्ये ताकद, कारण भगवतीचे नाम त्या कवचात आहे. म्हणून भगवंताच्या नामाचं कवच घेऊन फिरा तुम्ही, तुम्हाला कुठलंही संकट येणार नाही. कुठलंही संकट आलं तरी सामर्थ्याने, आपल्याला माहिती ना की माझ्या प्रत्येक अंगाचं आणि या शरीराच्या प्रत्येक रोमारोमाचं जर रक्षण ती देवी करते, तर मग मला घाबरून काय कामाचं. मी कितीही घाबरलो तर काही फायदा नाही. रक्षण करणारी ती आहे, हा अनुभव आपल्याला आला पाहिजे. आपला तिच्यावरती दृढ विश्वास पाहिजे. या विश्वासाने आपण या चरित्राचं पारायण करतो, कथा कीर्तन का, तर त्यातून अजून विश्वास दृढ होईल. त्या भगवंतावरचा असेल, भगवतीवरचा असेल, आमचा शक्तीवर विश्वास पाहिजे. कालच आपण पाहिलं की मी तुम्हाला आपलं कथा संपताना सांगितलं की रात्रीपर्यंत तुम्हाला अनुभव येईलच. पाऊस कितपर्यंत आला, वादळ कितपर्यंत आलं. आमचे गणेश भाऊ तर घाबरूनच गेले होते, आटपा म्हणे लवकर. परंतु आपला दृढ विश्वास पाहिजे, कारण आपल्याला खात्री पाहिजे की आपण इथं बसलो तो तिच्या भरोशावरती, आणि आपण जो संवाद करतो तो संवाद जेव्हा जेव्हा ही कथा चालते ही साधना आहे. म्हणून ही साधना माझी वाया जाणार नाही. साधनेमध्ये वैफल्य कोण निर्माण करतं? इंद्रदेव. मग आमच्या इंद्रियांनी वैफल्य निर्माण करू नये म्हणून आम्ही साधनेला बसतो. त्या इंद्रदेवाचा आम्हाला, तो आला काय गेला काय, त्याने काय त्रास दिला त्याच्याकडे लक्ष घातलं आणि साधना सफल झाली. म्हणून आपलं कीर्तनही निघून गेलं. आला का पाऊस? नाही आला. जामनेरला त्याच वेळा पाऊस पडला, तेही जाऊ द्या. आमचा फक्त तिच्यावरती भरोसा आहे, हे आम्हाला प्रमाणित करायचं आहे. आणि म्हणून आम्ही इथे येतो. कथा का करावी, जिथे कथा निरंतर, धन्य धन्य ते नगर. म्हणून त्या विषयावर मी बोलतो की हे नगर एवढं धन्य होतं. त्या नगरामध्ये जिथे जिथे कथा चालत असेल, जिथे जिथे प्रवचनं चालत असतील, जिथे कोणाला कीर्तन उभं करावं असं वाटत असेल, ज्याच्या घरामध्ये भगवद्गीता वाचावीशी वाटत असेल, ते घरसुद्धा धन्य आहे. ती देवभूमी समजावी. ज्या घरामध्ये चरित्राचं पारायण चालतं, ज्या घरामध्ये नित्यनामस्मरण चालतं, ते देवभूमी आहे. ते देवघर समजावं. त्या देवघरामध्ये आम्ही राहतो आणि तो आम्हाला चैनीचं सुख प्रदान करतो. त्याचे आमच्यावरती उपकार आहे. फक्त ही कृतज्ञता पाळली पाहिजे भगवंताच्या नामाची. आम्ही कृतज्ञ होत नाही, आम्हाला कृतज्ञता समजते. कृतज्ञ आणि कृतज्ञ याचाही फरक आम्हाला कळत नाही की आम्ही काय केलं पाहिजे. त्याने मला दिलं ना, मी त्याच्या उपकारात जगतो ना, मग माझं काहीतरी परतफेड करण्यासाठी मी प्रयत्न केले पाहिजे. तुम्ही काय परतफेड करणार आहात तिच्या शक्तीची? नाही करू शकत. फक्त तिचं नाम घ्या. ती म्हणते मला ओळखा, मी सदैव तुमचं कल्याण करेल. आणि याच स्वरूपातून ती भूमी पवित्र होते, भारतभूमी. तिचं चरित्र आपण इथं पाहत आहोत. ती आम्हाला प्रमाण देते की खरंच देवी प्रगट झाली होती का, खरंच त्या देवीने अनुष्ठान केलं का. तर एक चरित्र पाहूया आपण की आपल्या भारतभूमीमध्ये दक्षिणेला कन्याकुमारी नगरी आहे. आणि ही कन्याकुमारी नगरी कोणत्या बळावर निर्माण झाली, या कन्याकुमारी क्षेत्राचं महात्म्य काय आहे, ही देवी या नगराला कन्याकुमारीच का म्हटलं गेलं, त्याचं चरित्र हे आपण अभ्यासणार आहोत. एका समयाला भोलेनाथ, मा जगदंबा सर्वत्र भूलोकावरती प्रदक्षिणा आकाशमार्गाने करत होते. आणि तेव्हा सर्वत्र भारतीय लोके सर्व वर्णेषु सर्वतः भजनीया भवानी तू सर्वेषाम भवत्तदः. आणि त्या काळाला चाललं होतं नवरात्र. आणि या नवरात्रामध्ये भगवतीच्या पूजनाचा महिमान पूर्ण भारतभर त्यांनी पाहिला.
नवरात्र फक्त महाराष्ट्रातच होत नाही, पूर्ण भारतामध्ये नवरात्राची महती आहे. तेव्हा भारतभूमीमध्ये भगवतीचे गुणगान गायले गायले जाऊ लागले. तिथे त्या महादेवाने पार्वतीने तो क्षण पाहिला की त्या पर्वामध्ये कित्येक भाविक त्या भगवतीचे गुणगान गातात. ती प्रकृती आहे आणि ती पर आहे. आणि प्रकृती आणि पुरुष यामध्ये भेदाभेद नाही. पुरुष महादेव आहे, प्रकृती ती भगवती आहे. आणि जेव्हा आपण या पुरुष तत्वामध्ये जन्माला आलो तेव्हा आपण असं सहज म्हणतो का आम्ही पुरुष आहे म्हणून की माझा पुरुष खराब झाला. आपण काय म्हणतो, माझी प्रकृती आज खराब आहे. म्हणजे महत्त्व कोणाला दिलं, पुरुष जरी असला तरी ती प्रकृतीच्या अधीन आहे. ती प्रकृती त्या पुरुषाचं संरक्षण करते. ज्या दिवशी त्या प्रकृतीला त्या पुरुषामध्ये स्वस्थ वाटत नाही, त्या पुरुषामध्ये ती शीतलता जाणवून येत नाही, त्या दिवशी ती प्रकृती त्या पुरुषाच्या शरीरामध्ये ढवळाढवळ निर्माण करते आणि कालांतरानं स्वतः तिचं अस्तित्व कमी करण्याचा प्रयत्न करते. त्या दिवशी आम्हाला ती जाणवून देते की बाबा आम्ही शक्ती आहे, मी जर गेली तर तुला माझी आठवण येईल. जोपर्यंत आपण तंदुरुस्त राहतो, शरीर प्रबळ आहे, तोपर्यंत आपल्याला काहीच वाटत नाही. ज्या दिवशी आमचं शरीर म्हणतं की आता माझ्याकडनं जमणार नाही, त्या दिवशी आम्ही त्या प्रकृतीला म्हणतो की स्थिर असती. जोपर्यंत स्थिर होती तोपर्यंत केलं असतं, सगळी कामं व्यवस्थित तर भरपूर झाली असती. आता जमत नाही. भगवंताचं भजन गायचं आहे, वाटलं पाहिजे की आपण देवीच्या मंदिरात गेलो पाहिजे, देवाच्या श्रीकृष्ण परमात्माची सेवा केली पाहिजे. परंतु जोपर्यंत प्रकृती स्थिर होती तोपर्यंत मला देव कळाला नाही, प्रकृती स्थिर होती मला देश कळाला नाही, धर्म कळाला नाही. आणि ज्या दिवशी माझी प्रकृती अस्थिर झाली त्या दिवशी आम्हाला आमचे मनामध्ये विचार उचंबडू लागले देशाविषयी, देवाविषयी. परंतु फायदा होईल का? नाही होणार. त्याकरता जोपर्यंत प्रकृती आहे तोपर्यंतच त्या प्रकृतीचं रक्षण करणं आमचं कर्तव्य आहे. मग ती नैसर्गिक असेल किंवा आमच्या शरीरामध्ये सुद्धा त्या तत्वामध्ये असेल तर त्या प्रकृतीचं रक्षण करणं गरजेचं आहे. म्हणून या प्राकृत स्वरूपामध्ये ती भगवती मा भुवनेश्वरी, ती कल्याणमयी पार्वतीच्या रूपात आल्यानंतर जेव्हा हा नवरात्रीचा सोहळा ते पाहू लागले तेव्हा शक्ती भक्तिरतः सर्वे मानिनश्चा व भ्रवतु आक्तेर भक्तः स्तोत्रे पूजनः मंत्र साधना परायणः. आणि जो तो त्या भगवतीची मंत्र साधना करत होता, कोणी पारायण करत होतं, कोणी स्तोत्र गात होतं. आणि महादेवाला एवढा आनंद झाला की हे शक्ती, हे पार्वती, बघ भारतभरामध्ये कित्येक आनंद उत्सव साजरा केला जातो तुझ्या नावाने. मग त्या प्रकृतीला, त्या पार्वतीला महादेव म्हणतात की आपण भारत भ्रमण करत आहोत, भूप्रदेशाचं भ्रमण करत आहोत त्या आकाश मार्गाने. आणि या पृथ्वी तलावरती जर पाहिलं तर या भारतवर्षामध्ये तुमची पूजा केली जाते. ती कोणत्या स्वरूपात? नवरात्रेषु सर्वेषु चक्रु सर्वे विधानतः. सर्व विधीपूर्वक पूजा चाललेली आहे. आपण सरळ म्हणतो ना, देवीचं पूजन म्हटलं की बरीच लोक दूर पडतात. कडक नियम आहे, ते नियम पालन करावे लागतात. तर महादेव तेच सांगतात की नवरात्रेषु सर्वेषु चक्रु सर्वे विधानतः. विधीपूर्वक तुमची पूजा केली जाते. आणि जिथे विधीपूर्वक पूजा केली जाते तिथे सात्विक प्रकृती निर्माण होते. त्या प्रकृतीला अर्चनम हवनम यागम देव्या भक्तिपराजनः. तेव्हा ते लोक अर्चन करतात, पूजन करतात, यज्ञ यागादी करतात. आणि आपली भक्ती त्या पूजनातून, अर्चनातून, यज्ञ यागाद्यातून ती प्रगट करतात की माझा भाव भगवती तुझ्याविषयी कित्येक महान आहे. तुझं नाम जेवढं महान आहे तेवढी माझी भक्तीसुद्धा तुझ्या चरणारविंद लागो, माझा देह तुझ्या चरणारविंद लागो, याकरता मी महान झालो पाहिजे. एवढं आपल्याला त्या भगवतीविषयी आनंद वाटावा. आणि म्हणून महादेव म्हणतात की एवढं सामर्थ्य तुमच्या भक्तीमध्ये आहे. तर मग आपण या भूतलावरती स्थिर केव्हा केव्हा झालात? प्रश्न कोण विचारतं? पुरुष प्रकृतीला विचारतो. आणि पुरुष प्रकृतीच्या अधीन आहे तरी सुद्धा देवीच्या मुखातून की आपण कोठे कोठे केव्हा केव्हा स्थिर झाला या भूतलावरती आणि आपलं पूजनीय स्थळं कोणते आहेत. तेव्हा ती प्रकृती पूजनीय स्थळ सांगताना म्हणते की माझं सगळ्यात महत्त्वाचं मंत्राचं, तंत्राचं पूजनीय स्थळ जे आसाममध्ये गुवाहाटी सगळ्यांनाच माहिती आहे. ते आता राजकारणापासून आपल्याला गुवाहाटी काढायला लागली, आसाम काढायला लागलं 2.5 वर्षापासून. आणि त्यामध्ये ती कामाख्या देवी सर्वत्र पूजनीय आहे. मंत्राची, तंत्राची आदिदात्री ती देवता आहे.
म्हणून ती मा पार्वती म्हणते की सगळ्यात महत्त्वपूर्ण माझं पूजनाचं मंत्राचं साधनेचं जर स्थळ असेल तर ती कामाख्या नगरी आहे. या कामाख्या नगरीमध्ये मग भगवंताला ती नगरी दाखवत दाखवत का भगवंताने पाहिली नसेल, परंतु वार्तालाप आता आपण पती पत्नी जर कुठं बाहेर फिरायला गेलो किंवा गावाला कुठं जात असेल तर मग काहीतरी चर्चा करू, त्याच गोष्टींची चर्चा करतो की ज्या झालेल्या असतात, दोघांना माहिती असतात, तरी सुद्धा त्या गोष्टीचा आनंद घेता यावा म्हणून त्या गोष्टी पुन्हा पुन्हा उच्चारून तो आनंद घेत जातो. मग महादेवांना सहज भगवती म्हणल्या की चला आपण त्या कामाख्या नगराकडून जाऊया. मग ती त्या कामाख्यापुरापासून जात असताना त्या नवरात्रामध्ये ती चाललेली पूजा, नवरात्रे तू संप्राप्ते किम कर्तव्यम द्विजोत्तम. आणि हे द्विज लोक तिथे ब्राह्मण असतील, संत असतील, मुनी असतील, त्यांच्या काहीतरी कर्तव्य, त्यांच्या मनामध्ये काही कामना असतील, त्या विधानानं ते नवरात्र पूजन करतात. आणि ते नवरात्रामध्ये विशेष पूजन या मा कामाख्येचं करतात. आणि या नवरात्रानंतर विधिविधानानं विधानं विधिवत ब्रूहि शरत्काले विशेषतः किम फलम खलु कस्तत्र विधी कार्यो महामते. आणि म्हणून कोणतं कर्तव्य करून घ्यायचं आहे, काय सिद्धता पावायची असेल, नवरात्रात साधना करतात. आणि सिद्धता प्राप्त करण्यासाठी मृग नक्षत्राचा शेवटचा दिवस 2 दिवस आणि आर्द्रा नक्षत्राचा पहिला दिवस, या 3 दिवस तिथे ते साधनेचं फळ प्राप्त होतं. आपण म्हणतो, मी तर दरवर्षी सांगतो तुम्हाला दोघंही नवरात्रात, की आपल्याला त्या 3 दिवस भूमीला कुठल्याही प्रकारचं दंडन करावं लागत नाही. जसं स्त्रीला मासिक धर्म आहे, प्रत्येक माता भगिनींना मासिक धर्म आहे, त्या पद्धतीने या भूमीला सुद्धा मासिक धर्म हा 3 दिवसाचा आहे. तो मृग नक्षत्रातला शेवटचे 2 दिवस आणि आर्द्रा नक्षत्रातला पहिला दिवस, हे आपण 3 दिवस तिचं सामर्थ्याने उलट पूजन केलं पाहिजे. त्या दिवशी कितीही अर्जंट काम असलं तर विहीर खोदू नये. शेतामध्ये आपण खुरपणी करतो, नांगरणी करतो, त्या धरणीला त्रास होणार नाही याकरता तिचं ते पालन आहे. कोण सांगतं? देवी भागवताचं शास्त्र सांगतं, बगल पुराण सांगत नाही. आणि त्या देवीचं पूजन सांगितलं की केव्हा ते फळ प्राप्त होतं, किम फलम खलु कत्रस विधी कार्यो महामते. हे नवरात्र झालं की त्याचं फळ त्यांना तेव्हा मिळतं, म्हणून ते नवरात्रात साधना करतात. आणि अखंड साधना नवरात्रातली झाली की 3 दिवस तिथे तिची ती विधिवत पूजा करून ते साधनेचं फळ प्राप्त करतात. त्या दिवशी त्या कामाख्या देवीच्या नगरामध्ये ती ऋतुमती झालेली असते, म्हणून तिथला जो जलाशय आहे, योनी रूपाने देवी तिथे आहे. आणि योनी रूपाने असल्यामुळे स्त्रीच्या मासिक धर्माप्रमाणेच तिथे त्या योनीतून जलाच्याऐवजी लाल पाणी रक्तस्राव व्हायला सुरुवात होतो. ही काही कपोलकल्पित कथा नाही, जाऊन पहा त्या 3 दिवसाला तिथे, किंवा मोबाईलवर पहा, ऑनलाईन टाका मोबाईलला कामाख्या देवीचं त्या 3 दिवसाच्या त्या क्षेत्रामध्ये जेव्हा हा उपक्रम चाललेला आहे तेव्हा आपण तो टाकावा नावाला, तेव्हा आपल्याला लगेच तिथलं पूर्ण लाईव्ह दिसतं. पूर्ण जलाशय, भला मोठा जलाशय आहे, तो जलाशय सुद्धा लाल झालेला असतो. आणि ही लोक जी अघोरी साधना करतात, मंत्रतंत्र साधना करतात, त्यामध्ये आंघोळ करून ती सिद्धता प्राप्त व्हावी त्याकरता अखंड तिथे पाणीही पेत नाही, जेवणही करत नाही, कोणाशी वार्तालाप करत नाही, फक्त आणि फक्त 3 दिवस अखंड तपश्चर्या करतात. 4थ्या दिवशी पुन्हा स्नान करतात, शुद्ध जल पुन्हा 4थ्या दिवशी दुपारच्या प्रहराला ते जल शुद्ध होऊन जातं. आणि पुन्हा शुद्ध स्नान करून मग त्यांना त्या अघोरी शक्तीची प्राप्ती होते. मग तुम्हाला देव आपण मानत नाही, परंतु अघोरी शक्ती मानता. अमुकने करणी केली, डमुकने अमुक केलं, त्याने असंच केलं, त्याने माझ्या घराकडे पाहिलं म्हणून माझ्या घराचा सत्यानाश झाला म्हणतो ना आपण. त्याचं कारण तेच आहे, त्या लोकांना शक्ती साध्य करण्यासाठी त्यांनी तप केलेला राहतो. मग ते शरद पौर्णिमेच्या रात्री विधिवत त्या भगवतीचं पूजन करतात. ती नगरी महादेवाने पाहिली. मग महादेवांनी विचारलं की विविध अंगाने तुम्ही या तीर्थक्षेत्रामध्ये वास करतात, भूप्रदेशामध्ये, आपली तीर्थक्षेत्र महत्वाची किती आहेत? तेव्हा त्या भगवतीने सांगितलं की 51 शक्तिपीठामध्ये भारतभूमीमध्ये अशी 108 शक्तिपीठ आहेत. पूर्ण जगामध्ये 108 शक्तिपीठ आहेत, भारतभूमीमध्ये 51 शक्तिपीठ आहेत. पहा, नंबर 1 भारतच आहे की ते 51 अवतार भगवतीने धारण केले. जेव्हा सतीचं चरित्र आपण अनुभवलेलं आहे की जेव्हा मा भवानी सती प्रभू रामचंद्रांना, मी ते चरित्र आधीच सांगितलं की जेव्हा प्रभू रामचंद्रांना पती म्हणून स्वीकार करून स्वतःचा साकार रूप सीतेचं
धारण केलं. त्याच दिवशी भोलेनाथांनी त्या सतीचा त्याग केला. आता तुम्ही मला पत्नी म्हणून नाही, आई म्हणून माझ्या समोर दिसता आहात. तो पत्नीचा भाव मला पाहायला मिळणार नाही. मनोमन त्याग केला. कालांतरानं त्या भगवतीशी त्यांनी वार्तालापही सोडला, तपश्चर्याला सुरुवात केली. जेव्हा तपश्चर्या करत असताना दक्षाने आपण महायज्ञ केला पाहिजे. या महायज्ञामध्ये काय काय सामुग्री, कोणत्या स्वरूपातून, कारण जनकल्याणाचा यज्ञ आहे, त्याकरता देवांना सगळ्यांची सभा भरवली तिथे. मग ब्रह्मदेव, इंद्रदेव, श्री हरिविष्णू सगळे देव, यक्ष, गंधर्व सगळ्यांना बोलवण्यात आलं. महादेवालाही बोलवलं. ती सभा भरली आणि त्या सभेमध्ये आता हा दक्ष जो होता तो प्रधान होता आणि तो आला म्हणजे सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे. शाळेत आपण शिकायचो तेव्हा शिक्षक दरवाजातून आले की आपण त्यांचं स्वागत म्हणून उभं राहायचो. आताही काही गावांमध्ये कथाव्यास कथेवर येत असेल तर सगळे श्रोते उभे राहतात. म्हणजे तो व्यक्ती कोण आहे, तो का शिवाजी महाराज कथा करतोय म्हणून त्या गादीचं महत्व आहे म्हणून त्या व्यासासाठी सगळे उभे राहतात. त्याच पद्धतीनं सगळे दक्षाला सभेला बोलायला म्हणून सगळीची सगळी लोक उभी राहिली. देव असतील, यक्ष असतील, गंधर्व असतील, सगळे उभे राहिले. परंतु महादेवाला जिथं जावं तिथं ते साधनेत असायचे. त्यांनी तिकडे काही लक्ष घातलं नाही, ते आपल्याच आनंद साधनेचा घेत होते. तेवढ्यामध्ये त्या दक्षाने पाहिलं की मला आधीच अशी आपल्या मुलीचा विवाह करावा म्हणून मान्यता मी देत नव्हतो. माझ्या मुलीने अट्टहास केला, देवतांनी आमच्या विनवण्या केल्या म्हणून या महादेवाला द्यावी लागली आमची सती. परंतु मला का देत नव्हतो मी, कारण याला वैराग्य आहे. याच्याकडे धन नाही, दौलत नाही, वैभव तर नाहीच नाही, अंगावर कपडे सुद्धा नाही, आणि तरी सुद्धा कोणाशी कसं बोलावं, कसं वागावं, कोणाला काय मान द्यावा हेही त्याला कळत नाही. मग भर सभेमध्ये दक्ष म्हणतो माझा अपमान झालेला आहे, कारण या महादेवाने भर सभेत माझ्यासाठी उभा राहिला नाही, म्हणजे सगळ्यात मोठा अपमान नाही तर काय, म्हणजे जावाई उभाच राहिला पाहिजे अशी अपेक्षा त्यांची होती. नाही उभे राहिले. मग या दक्षाने त्या यज्ञाचं सगळं नियोजन झाल्यानंतर ठरवलं की आपणही या महादेवाचा मोठ्यात मोठा अपमान केला पाहिजे. सगळ्यांना आमंत्रणं दिली, सर्व देवतांना लग्नाच्या पत्रिका गेल्या. परंतु गरीब आहे, आपण म्हणत नाही का, आपल्याला जर 4 जावाई असले, 4 जावाई, एक पुण्याला, एक मुंबईला, एक नागपूरला आहे, चांगला सेटलमेंट आहे. पण एक जर आपल्या आजूबाजूच्या खेड्यापाड्यात असला तर आपल्याला माहिती आहे तो आला की दारुडे आहे, तो घरी आला म्हणजे उत्मात करेल. गरीब आहे, त्याच्याकडे काही वैभवनी 4 लोकांमध्ये शोभणार नाही. म्हणून मोठ्या मोठ्या कार्यामध्ये आपण अशा लोकांना आमंत्रित करत नाही, का तर तो गरीब आहे. गरिबीचा वास बऱ्याच लोकांना येतो. अशी बरीच लोक आहेत, जर त्यांच्याकडे वैभव आहे आणि अचानक जर एखादी गरीब जावाई सापडला असला तर त्याला लवकर बोलवणार नाही, त्याला 4 गोष्टी सांगणार नाही, मान सन्मान देणार नाही. मग या दक्षाने सुद्धा तेच ठरवलं की आपण याचा अपमान काढावा, केलाच पाहिजे. याने माझा केला ना, मी याचा अपमान करेल. प्रत्येकाला आमंत्रण दिलं, महादेवाला दिलं नाही, सतीलाही दिलं नाही. हे चरित्रात चरित्र आहे म्हणून सांगतो. सतीलाही ते आमंत्रण नाही. मग सगळी विमानं, देवादिकांची विमानं त्या कैलास पर्वतावरूनच दक्ष राजाच्या त्या यज्ञकर्मासाठी निघाली. मा सतीने ते पाहिलं की ही विमानं चालली कुठे. तेव्हा ती विचारते महादेवाला की हे महादेवा, हे भोलेनाथा, ही विमानं एका मागोमाग चाललेल्या आहेत आणि सगळी ज्या देव्या आहेत त्या 7 शृंगार करून चालल्या. कुठला उपक्रम राबवला जात आहे, कुठं चालली ही विमानं. तेव्हा महादेव म्हणतात हे सती, ही विमानं तुझ्या वडिलांकडे चाललेली आहे. दक्ष राजाने भला मोठं यज्ञाचं आयोजन केलेलं आहे. मग म्हणे माझ्या वडिलांनी आयोजन केलं, मग आपण का जाऊ नये. तेव्हा महादेव म्हणतात विना आमंत्रण दिल्याशिवाय कुठंच जाऊ नये, तिथे अपमान होतो. आपल्याला आमंत्रण नाही याचा अर्थ काय झाला की त्यांच्या मनामध्ये आपल्याविषयीचा द्वेष आहे किंवा त्यांना आपला विसर पडला आहे. मग जर विसर पडला असेल म्हणून जाऊ नये, आपला अपमान होईल म्हणून जाऊ नये. नाही न आमंत्रण काय फरक पडतो, आपण इथंच थांबून जाऊया. आता जरी ती आपले वडील आहेत हे तिला कळत आहे, पतीच्या भावना तिने समजून घेतल्या, परंतु तरी सुद्धा मी त्यांची पुत्री आहे, मी गेली पाहिजे. पडला असेल विसर यदा कदाचित, आणि दिली असेल पत्रिका, तुम्ही चिंतनात होते, नाही लक्ष राहिलं असेल तुम्हाला पत्रिका मला दाखवायचं किंवा तुम्ही पाहिली नसेल,
आपण नाही करत का? आपल्या घरी जर यदा कदाचित कोणी आलं पत्रिका घेऊन, ते येता पत्रिका घेऊन बसता, आपण त्यांना चहा पाणी देतो, ते पत्रिका देता, आपण त्या गादीच्या खाली टाकून देतो. पाहत नाही ती पत्रिका आली आली म्हणून नंतर बघू, त्यांच्याशी वार्तालाप करतो, ते लग्न होऊन जातं. मग ज्या दिवशी आम्ही त्या पलंगाची साफसफाई करायला निघतो, ती पत्रिका खाली पडते. तसं ती सती म्हणते, नाही दिली असेल किंवा दिली असेल यदा कदाचित, परंतु तुम्ही पाहिली नसेल, मला दाखवली नसेल. परंतु माझी अशी इच्छा आहे की आपण गेलो पाहिजे. महादेव म्हणतात, सती अट्टहास करू नको. तू जर तिथे गेली ना, विध्वंस होईल. महादेवांना सगळं माहिती होतं होणार काय आहे. विध्वंस होईल, तू जाऊ नको, तिथे तुझा अपमान होईल, तिथे माझा अपमान होईल. माझा अपमान झाला की तुला सहन होईल का? कारण तू पतिव्रत आहे. कोणत्या पतिव्रता स्त्रीला आपल्या आपल्या आई वडील जर आपल्या पतीला आपल्या डोळ्यासमोर आपल्या समोर उभं राहून जर त्या पतीला काहीतरी वागवेगळं बोलत असेल आणि ती जर पतिव्रता असेल, तिला जर त्या पतीविषयी प्रेम असेल, तर ती सहन करणार नाही. तो वडील जरी असला तरी, किती चुकलं तरी सहन करणार नाही, कारण तो माझा जन्माचा साथीदार आहे. म्हणून महादेव म्हणतात, तुला काही गोष्टी सहन होणार नाही, तू जाऊ नको. परंतु सतीदेवीने अट्टहास केला की तुम्ही नका जाऊ. पण मला वाटतं ना, माझ्या वडिलांनी यज्ञाचंच चांगलं यज्ञ कर्म करतायत, देव कार्य आहे, आणि तिथं गेलं तर काय फरक पडतोय. महादेवांना खूप अट्ट केला मा सतीने. या दोघांना या गोष्टी माहिती होत्या. त्याग केलेला आहे महादेवाने म्हणून सतीने सुद्धा ते जाणलं होतं. महादेवाने सुद्धा तिचा आपण मनोमन त्याग केला आहे त्यांना माहिती होतं. आणि या त्यागाची परिमिती आता कायमस्वरूपी आबोल्यात राहतील का? पती पत्नी असून त्यांचा वार्तालाप होणार नाही असं होईल का? नाही. त्याकरता काय करतो आपण? जमतच नाही तर डिवोर्स, संपला अध्याय. जमत नाही, आताची परिस्थिती तीच चालली. लिव्ह अँड रिलेशनशिप हे जास्त, आणि विवाह झाल्यानंतर एकत्र राहायला त्रास होतो. विवाहाच्या आधीची रिलेशनशिप चालतात. लग्नाच्या आधी जर महिनाभर 4-4 तास मोबाईल चालला, तर असं समजा की तुमच्या घरातील कोण कसा आहे, त्या मुलीची नणद कशी आहे, तो सांगून देतो आधीच. माझ्या बहिणीचा स्वभाव असा आहे, माझ्या आईचा स्वभाव असा आहे. त्याच्याशी बोलता बोलता सगळं ते तुमच्या घराचं पाणी पिऊन घेते. कारण विश्वास जिंकून घेते ही लोक कशी आहे, यांच्याशी कसं वागावं लागेल. 4-4 तास. आणि यदा कदाचित कधी कधी तर असं होतं, 3-3, 4 तास बोलता 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 लग्न जवळ येतं, मोडून जातं. मग जेवण करत असली, तिनं म्हटलं मी नंतर बोलीन, याला राग येतो. जर याला बोलायचं असेल आणि याने जर म्हटलं, तिला जर वाटलं की मला याचे हा म्हणतो मी कामात आहे, तिला राग येतो. थोड्या थोड्या रागावून लग्न मोडली, याचं प्रमाण आहेत आपल्याकडे. मग एवढा वार्तालाप जर हा विनाकारण झाला, तर त्यामध्ये द्वेष निर्माण होतो. कारण कोणत्या तरी गोष्टी अशा उद्भवतात की त्यातून आपला फायदा तर होत नाही, नुकसानच होतं. काय बोलायचं असेल तेच 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 विपट येतो, आणि त्या विपटपणामुळे काही गोष्टी बिघडल्या जातात. तेव्हा मा सतीने जो अट्टहास केला, महादेव म्हणतात ठीक आहे, तुला जायचंय तर जा, परंतु नंदीगण सोबत दिले. त्यांना माहिती आहे या घटना घडतील. 2 नंदीगण पाठवले की जा, सतीला संरक्षण म्हणून जा तुम्ही. तेव्हा सती माता सुद्धा विमानात बसल्या. म्हणजे विमानं पहिल्या दिवशी सांगितलं की विमानं होती, आजही आहे, उद्याही राहतीलच, फक्त परिवर्तन होत गेलं. 4 व्हीलर गाड्या पहिलेही होत्या, त्यांचे चेहरे पहा बरं. त्या गाड्या पाहिल्या की असं वाटतं कोणत्या जमान्यातल्या, राजा महाराजांच्या जमान्यातल्या, आधीच्या इंग्रजाच्या काळातल्या काही गाड्या पहा तुम्ही. काही काही हॉटेलवर शो म्हणून लावलेल्या आहेत. त्या जळगाव जाताना सुद्धा एका हॉटेलवर दिसते ती एक जुनीच गाडी इंग्रजांच्या काळातली. त्याच्यामध्ये आतामध्ये फरक आहे म्हणून ती गाडीच नाही का? तिलाही 4 चाकं होते, हिलाही 4 चाकही मॉडेल बदललं. तसं विमानाचं सुद्धा ते, त्या विमानातून सतीमाता त्या दक्षाच्या यज्ञ समारंभाच्या ठिकाणी आल्या, यज्ञ मंडपाजवळ. आणि त्या सतीमातेने पाहिलं यज्ञ यागादी कार्य चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे. सतीच्या सगळ्या बहिणी आलेल्या आहेत, त्यांच्या घरचे सगळेच आलेले आहेत, फक्त सती नाही. मग सतीला काय वाटलं की ठीक आहे, यदा कदाचित आपण गेलो नाही तर आपला भाग तरी काढून ठेवला असेल, मान सन्मान राहतो. आपल्या लेकीसाठी आपण तिला मान देतो. मान म्हणून तिला कोणी अंगठी देतं, कोणी काही देतं, काहीतरी मानाच्या परंपरा असतात आपल्या घरी. जर यदा कदाचित एखाद्या मुलीकडनं नाही आल्या गेलं, काही त्यांना अडचण आली असेल, तर त्यांचा तो मान आपण बाजूला काढून ठेवतो. किंवा त्या मुलीचा मुलगा मुलगी कोणी जर आला असेल, मुलगी आली असेल, तर तिला तो मान देतो सन्मान म्हणून.
परंतु सती मातेने पाहिलं इथं तर माझ्या पतीचा हिस्साच ठेवलेला नाही. सगळे यज्ञकर्मामध्ये बसले, प्रत्येकाचा सन्मान काढून ठेवलेला आहे, परंतु आमचा हिस्सा कुठेच नाही. सतीला राग आला. तिने विचारलं दक्षाला की महाराज, तुम्हाला अजून एक जवाई याचा विसर पडला का? ते शंकर भोलेनाथ माझे पती आहेत आणि त्यांची जागा कुठे यज्ञाच्या ठिकाणी? तर दक्षाला हेच पाहिजे होतं की अपमान करायचा आहे. दक्ष म्हणले, मी तुलाच कुठे आमंत्रित केलं होतं? तुझा अधिकार काय? इथं सगळे आमंत्रित करून आलेले आहेत, त्यांना आमंत्रण होतं, तू बिगर आमंत्रणाची आली. म्हणजे महादेवाने आधीच सांगितलं, बिगर आमंत्रणाचे गेले तर तिथे आपला अपमान होतो. अपमान त्या देवीला सहन झाला नाही. ती म्हणली, बाबा अहो, मला वाटलं तुमचं प्रेम माझ्यावरती खूप असेल म्हणून नाही आमंत्रण दिलं गेलं असेल, आपण गेलो पाहिजे, परंतु आज माझ्या पतीचा असा अपमान करू नका. तेव्हा त्या सतीने आपल्या वडिलांना दोन बोल सांगितले, परंतु त्यांनी सांगितलं की अगं, तुझ्या पतीला डोक्याचा पत्ता नाही. खूप विचित्र विचित्र बोलू लागले. आणि त्यामध्ये एवढ्या भर सभेमध्ये सगळ्या देवांनी मला सन्मान दिला, हरीने मला सन्मान दिला, ते उभे राहिले, तुझा पती उभा राहिला नाही. मग या चार चौघामध्ये आणून कुठं माझा अपमान करू? म्हणून मी आमंत्रणच दिलं नाही. आली त्या पद्धतीने ये, तुझा यथोचित सन्मान केला जाईल, थांब इथं, कार्य झालं की निघून जा तुझ्या घरी. नाहीतर एक सल्ला देऊ का, आली तशी इथंच राहा, जाऊ नको परत. सांगताना असे आई वडील, तो जर असंच वागतो ना, आता परत जाऊच नको, त्याला धडा शिकवू आपण. परंतु ती सती म्हणते, मला हे ज्ञान पाजाडू नका, तुमचं ज्ञान तुमच्याजवळ ठेवा. ते जरी भोळे असले, त्यांच्याकडे वैभव नसलं, परंतु हे संपूर्ण जगाला जे वैभव प्राप्त झालं ते त्यांच्यामुळेच प्राप्त झालं, याचा विसर पडता कामा नये. तुमची बुद्धी भ्रष्ट झालेली दिसते, म्हणून तुम्हाला या कुरघोड्या करायला विशेष वेळ प्राप्त होतो आहे. तुम्हाला वाटतं आहे की आपण महादेवाचं अपमान करून भलं मोठं काहीतरी पद आपल्याला प्राप्त होईल, भला मोठा आपल्याला मान सन्मान मिळेल, तर नाही. तेव्हा त्या सतीने खूप आपल्या वडिलांना सांगितलं, परंतु वडील वारंवार महादेवांना बोलू लागले. त्या महादेवांची एवढी निंदा करू लागले की त्या निंदेमध्ये हवनम विदित कृत्वा पूजित्वा देवतानाम प्रसादे मतिमान देव्या स्थापयास भूमिपहा. प्रत्येक देवतेचं स्थापन केलं जातंय, त्या तीन शक्तीचं आव्हान केलं जात आहे, परंतु महादेवाचं आव्हान होतच नाहीये. मग त्या देवीला राग आला आणि तिने क्रुद्ध होऊन एवढी तिची जी डोळे आहेत ही लालबुंद झाली, आणि लालबुंद झाल्यानंतर जणू काही त्या डोळ्यातून अग्नी प्रवाहित होता, एवढा राग तिला आला. आणि तिने सांगलं की आतापर्यंत वडील म्हणून बोलत होते, हे राजन दक्षा, हे प्रजापती, यापुढे जरी एक शब्द जरी माझ्या पतीविषयी जर बोललात तर मला ऐकावेला जाणार नाही, आणि तुमच्या यज्ञाचा विध्वंस करून गेल्याशिवाय राहणार नाही. तरी सुद्धा तो दक्ष तिच्या त्या महादेवांविषयी वेगवेगळ्या स्वरूपात बोलू लागला आहे. इत्युक्ता मणिमंत्रेण सुचकुडवे राजशासनम प्रासादम कार्यामासु शिल्पभी सुमनोरहा. आणि तो म्हणतो, हे माझं राज्य आहे, या राज्याचं इथे शासन चालेल, तुझं काही चालणार नाही. आणि तो भभूत लावलेला, त्याच्या अंगावरती वस्त्र नाही, त्याला राहण्याचं कुठल्याही प्रकारचा ढंग नाही, आणि तो काय मला ज्ञान देईल? तेव्हा सतीने आपले कान बंद केले. आणि कोणतीही पत्नी आपल्या पतीविषयी जर वाईट बोलल्या जात असेल तर ते ऐकून घेत नाही, तिने कान बंद केले. तरी सुद्धा दक्ष राहत नाही. म्हणून त्या भगवतीने, त्या सतीने, योगाग्नीने, मग तिने जाणलं की महादेवाने माझा त्याग का केला. त्यांना माहिती आहे आता सतीचा स्वीकार नाही, आणि जर महादेव माझा स्वीकारच करणार नाही तर हा देव त्या भगवतीने महादेवासाठीच निर्माण केला होता. मग भगवतीने स्वतः योगमाया आहे, ती त्या योगमायेने स्वतःला भस्म करून घेतलं, योगाग्नीने पेटवलं. तिने यज्ञात उडी घेतलेली नाही, शिवपुराणही सांगत नाही, देवी भागवतही सांगत नाही, यज्ञामध्ये उडी घेतली नाही. तिने स्वतःलाच अशा पद्धतीने योगमायेने पेटवलं, आणि योगमायेने पेटवल्यानंतर तिचं शरीर तिथेच खाली पडलं. त्या यज्ञाचा भंग कसा झाला? कारण यज्ञाच्या आजूबाजूला जर कुठली अशी इतरत्र आहुती दिल्या गेली तर ते यज्ञ सफल होत नाही. यज्ञाच्या आजूबाजूला जर यज्ञाच्या ठिकाणी आपण सात्विकतेने मंत्रोपचार करत आहोत, तिथे भांडण तंटा जरी झाला तरी तो यज्ञ सफल होत नाही. विचित्र बोलल्या गेलं, यज्ञाला बसल्यानंतर आम्ही इतरांचे गुणगान गात असेल, देवाचे गुणगान सोडून, तरी तो यज्ञ सफल होत नाही.
जर आम्ही कोणाची निंदा करत असेल यज्ञाच्या समयी आल्यानंतर तरी सुद्धा तो यज्ञ सफल होत नाही. म्हणून जिथे यज्ञ चालला तिथे निंदकांनी जाऊ नये, कारण त्याचा त्रास त्या यज्ञालाही होतो आणि त्याचे दोष तुम्हालाही लागतात, त्या कुडाला ते दोष भोगावे लागतात. म्हणून या पद्धतीने ते यज्ञयागादीचे कर्म सांगितले. आणि प्रतिष्ठायाम शिवाम देवी विधिद्व वा भिवे प्रहा पूजाम नानाविधम राजा चकारी तो विधानात. आणि अशा पूजाविधी चालत असताना ती शिवा, ती सती स्वतःला योगमायेतून तिने भस्म केलं, ती खाली पडली. नंदीगण घाबरून गेले आणि नंदीगण धावत धावत महादेवाजवळ कैलासाला गेले. सांगितलं की महादेवा, अहो सतीने स्वतःच्या देहाचा त्याग केलेला आहे. महादेवांना ती सहन झालं नाही, कारण सतीचा अपमान झाला, सतीने देहत्याग केला. म्हणून महादेव सुद्धा उग्ररूप धारण केलं आणि त्यांनी आपल्या जटा या आदळल्या. या जटामधून एक एक केस या जमिनीवरती पडलं आणि तो वीरभद्र, एका केसाने वीरभद्राचा आकार धारण केला आणि उग्र रूप धारण केलं. या वीरभद्राने हा आकार करू लागला, महादेव सांगा, आदेश द्या, फक्त काय करू शकतो मी. आणि तदनंतर त्या जटामधून महाकाली सुद्धा बाहेर निघाली. महाकाली, कारण शिवाची ती शक्ती आहे आणि त्या शिवशक्ती ती कालिका सुद्धा अवतरित झाली. ती सुद्धा किंचाळ्या मारू लागली, जोरजोरात तिचा डरकाळ्या ती फोडू लागली. आणि जसं आकाश गडगडाट, विजांचा कडकडाट, त्या पद्धतीने त्या भगवती स्वतःच्या जीवेने ती लहलहती जीवा आणि ती आक्रांत करू लागली. महादेवा आदेश द्या, काय करावं म्हणून. महादेवाने आदेश दिला. वीरभद्राला सांगितलं की या कालीला सोबत घेऊन जा आणि विध्वंस करा त्याचा. त्या दक्षाला त्या यज्ञामध्येच गाळून टाका, मारून टाका त्याला, त्याचं शिर कलम करा. आज्ञा भेटलेली आहे. वीरभद्र धावत गेला. वीरभद्राला सुद्धा, कारण आपली ती शक्ती आहे आणि ती शक्ती म्हणजे आपली मातृशक्ती आहे. त्या मातृशक्तीचा जर तिला स्वतःचा त्याग करावा लागत असेल तर आपण काय केलं पाहिजे. म्हणून वीरभद्र तिथे धावत गेला आणि वीरभद्राने त्या दक्षाच्या सैन्याशी लढाई केली. आणि राग आला म्हणून महादेवाने सांगितलं होतं की सर कलम करा त्याचं. वीरभद्राने खडग आधी घेतलं आणि त्या दक्षाचं शिर त्या यज्ञामध्ये कापून टाकून दिलं. तो यज्ञाचा विध्वंस झाला. ह्या विध्वंस झाल्यानंतर देवता त्या वीरभद्राला अडवायला गेले, श्री हरिविष्णू अडवायला गेले. त्यांनी सांगितलं, देवा तुम्ही बाजूला व्हा, तुमचा सन्मान, कारण तुम्ही देवादी देव असून तुम्ही पालनकर्ते आहात, तरी सुद्धा आमच्या आईचं रक्षण केलं का नाही. या यज्ञाच्या ठिकाणी सगळ्या देवता बसलेल्या असल्यावर सुद्धा आपण म्हणत नाही का, तुम्ही तर गाववाले सगळेच होते, न्याय करणारे होते ना, तुम्हाला न्याय नाही करता आला का. म्हणून त्या वीरभद्राला राग आला की तुम्ही स्वतःला देव समजता, इथं बोलण्याचा अधिकार नाही. तेव्हा श्री हरिविष्णूने वीरभद्राच्या म्हणण्यावरनं, कारण साक्षात भगवंताचा अवतार आहे, त्यांनी खाली मान घातली आणि तिथून बाजूला झाले. वीरभद्रा तुला जे करायचं ते कर. तेव्हा त्यांनी तो विध्वंस केला आणि महादेवाचा राग अनावर झाला. सदाशिव महादेव ते भोलेनाथ सुद्धा तिथे आले, शंकर, आणि त्यांनी पाहिलं, सतीचा देह घेतला, आपल्या खांद्यावरती ठेवला आणि ते आता भ्रमात पडले. शांभवी माया, मोह माया देवालाही सोडत नाही, तुम्हा मला कधी सोडेल, या मायेने सगळ्यांना गुरफटलं. महादेवाने त्या सतीला खांद्यावरती घ्यायचं, पूर्ण ब्रह्मांड फिरत राहावं. ब्रह्मांडाची सृष्टीची रचना बदलली. शक्तीही नाही, शिवही नाही. शिव नाही, शक्ती नाही, तर ते जीवन राहील का. मग संपूर्ण सृष्टीमध्ये उलटापालट सुरू झाली. आकाशगंगा धर्तीवर आदळू लागल्या. वेगवेगळे ग्रह एकमेकांना टकराव करू लागले आणि यामध्ये संपूर्ण ब्रह्मांडाला घातक प्रवृत्ती निर्माण झाली. तेव्हा देवता त्या श्री हरिविष्णूंना म्हणतात की देवा, या देवाला अनावर करा, कारण पत्नीच्या प्रेमामध्ये बी वड झाले. संसारात जो मग्न होतो त्याला त्याचे क्लेश भोगावे लागतात, त्यालाच नाही तर त्याच्या संपूर्ण कुलाला त्याचे क्लेश भोगावे लागतात. कारण संसार करून भगवंताचं चिंतन झालं पाहिजे, त्या देवतेला नमन झालं पाहिजे, त्याचं स्मरण तरी झालं पाहिजे, त्या घरात शांतता राहते. इथं चैतन्य हरवलं, शिव नाही, शक्ती नाही. आपल्या संसार प्रपंचामध्ये फक्त पत्नी प्रेमामध्ये मग्न झाले आणि म्हणून सदा हे भोलेनाथ शंकर संपूर्ण पृथ्वी प्रदक्षिणा करू लागले, ब्रह्मांडाची प्रदक्षिणा करू लागले. तेव्हा श्री हरिविष्णूंच्या मनात आलं, कुत्वा विख्यात चांबिका देवी कालेषु भवः राज्यम प्राप्त्यम नमः सर्व सामंत कृपानाथः. या भोलेनाथाची कृपा जर आपल्याला प्राप्त करायची असेल तर त्यांच्या खांद्यावर असलेली ती शक्ती, ती सती, हिला आधी त्या खांद्यावरनं बाजूला सारावी लागेल. जर
तुमच्या बुद्धीमध्ये वेगवेगळे विचार चाललेले असतील आणि तुम्हाला ते विचार क्लेश निर्माण करत असतील, एखाद्याविषयी द्वेष निर्माण करत असतील, तर तुम्हाला कितीही कोणी सात्विक सांगितलं तर तो फरक पडत नाही. मग त्या दिवशी काय करावं लागतं की याच्या मनामध्ये कोणतं जर झालेलं आहे कोणत्या विचाराचं, ते विचार हळूहळू वेगळे करायचे. एक एक विचार तो विचार घ्यायचा, त्या विचाराचं त्याचं समर्थन करायचं, त्याला सांगायचं की बाबा तुझंच बरोबर आहे, पण याच्यावरती आपण तोडगा काढू. म्हणजे त्याचा एक विचार दूर झाला की त्याच्या डोक्याचं तेवढं ओझं हलकं होतं एक एक विचार करून. तसं त्या श्री हरिविष्णूने विचार केला की या सतीच्या देहाचा एक एक तुकडा आपण केला पाहिजे. सतीला नमन केलं, आई जगदंबे तुला नमन करतो, परंतु हे मला सृष्टीच्या कल्याणासाठी करायचं आहे, माझं पालन करणं कर्तव्य आहे. मग श्री हरिविष्णूने आपलं सुदर्शन चक्र सोडलं आणि सतीच्या देहाची एक एक तुकडे केली. अशी 51 तुकडे भारतात आणि 57 तुकडे जगभरामध्ये अशा पद्धतीने प्रत्येक देशामध्ये कुठं कुठं ती विभागल्या गेली. अशी 108 शक्तिपीठं या संपूर्ण जगामध्ये त्या भगवतीची झाली. म्हणून ते भगवती किती जगतात विख्यात आहे ती शक्तिरूपाने. नवरात्रामध्ये तिची पूजा केली जाते, नवान्न पूजन केलं जातं, विविध यज्ञ यागादी केल्या जातात. तेव्हा त्या भगवतीने त्या कामाख्याचा आख्यान सांगताना त्या भगवंतांचा जो की मला तुम्ही स्वतः खांद्यावर आणलं, तिथं तिथं माझी क्षेत्र ही विख्यात झाली. आणि ती म्हणजे की त्या भगवतीची शक्तिपीठ आहेत. त्या महादेवांनी सुद्धा ते भ्रमण करत असताना शक्तिपीठाचं भ्रमण करत 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 ते उज्जैनी नगरात आले. तेव्हा त्या उज्जैनी नगरापर्यंत आल्यानंतर ती मा जगदंबा त्या भोलेनाथांना म्हणते, हा विग्रह हे शिवलिंग आहे, इथं तुमचं पूजन चाललेलं आहे, मग हे पूजन चालत असताना तुम्ही इथे कसे अवतरित झाला. मग महादेवाने सांगितलं की जिथे जिथे तू शक्तीचा अवतार धारण केला त्या शक्तीला शिवाची गरज आहे. आणि म्हणून प्रत्येक क्षेत्रामध्ये जिथं भगवतीने स्वतःचा विग्रह धारण केला त्या त्या क्षेत्रामध्ये मी सुद्धा 12 ज्योतिर्लिंग रूपामध्ये प्रगट झालो. आपल्या महाराष्ट्रामध्ये किती शक्तिपीठ आहेत? किती आहेत? 3 का 4? 3.5 शक्तिपीठ. मूळपीठ रेणुका माता, तुळजाभवानी, कोल्हापूरची अंबा माता ही 3 मूळ शक्तिपीठ आहेत. अर्ध शक्तिपीठ सप्तशृंगी आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये किती ज्योतिर्लिंग आहेत? महाराष्ट्रात थोडी 12 ज्योतिर्लिंग आहेत. 12 ज्योतिर्लिंग पूर्ण भारतभरामध्ये आहे, परंतु आपल्या एकट्या महाराष्ट्रामध्ये शक्तिपीठ किती आहेत? 3.5. या शक्तीला आधारभूत म्हणून 4 ज्योतिर्लिंग आपल्याला पाहायला मिळतात. गुरुस्मेश्वर आहे, त्र्यंबकेश्वर आहे, अजून कोणतं आहे? परळी वैजनाथ, औंढा नागनाथ आणि भीमाशंकर अशी 5 ज्योतिर्लिंग आमच्या इथे आहेत. कारण या शक्तीला अनुसंधान करण्यासाठी जिथे जिथे शक्तीने अवतार धारण केला त्या शक्तीला त्या शिवाची गरज आहे. म्हणून शिवाने सुद्धा स्वतःचा विग्रह शिवलिंग म्हणून तिथे स्थापित केला. महादेवाने त्याची महती सांगितली. आपण तिथपर्यंत जास्त जाणार नाही, कारण आपल्याला चरित्रसुद्धा कन्याकुमारीचं घ्यायचं आहे, ती कशा पद्धतीने विख्यात झाली. म्हणून हा त्यांचं जे भ्रमण चाललेलं आहे देवाने आणि देवीने आपापल्या लीला, तोच वार्ता मी काय सांगितलं आधी कथा त्याच झालेला आहे. महादेवालाही माहिती आहे, पार्वतीलाही माहिती आहे, पण तो आनंद घेतला त्यांनी त्या लीलांचा. आणि तिथून त्यांचा जो समूह प्रत्येक जळीस्थळी पूर्ण भूमीवरती त्यांनी प्रदक्षिणा केली. आणि प्रदक्षिणा करत असताना आमच्या भारताच्या दक्षिण भागामध्ये जी कन्याकुमारी क्षेत्र आहे त्या क्षेत्राला आल्यानंतर हे महात्मी ही देवी आपल्याला एक नवचैतन्य निर्माण करून देते आहे की त्यांनी पूर्वी केलेलं तो इतिहास आपल्याला पुन्हा उजागर व्हावा. म्हणून महादेवाने भ्रमंती करत तुमच्या आमच्यापर्यंत या देवी पुराणातून ते महात्म्य आणलं की या पुराणांतर्गत जेव्हा जेव्हा ही भगवती या क्षेत्रामध्ये आली आणि या भगवतीला ते क्षेत्र प्रिय वाटलं. पार्वतीने ते क्षेत्र पाहिलं, तिथे 3 समुद्र एकत्र आलेले आहेत. नवचैतन्य आहे, कुठल्याही प्रकारची वस्ती तेव्हा तिथं नव्हती. आणि ते चैतन्य, ती भूमी तपोभूमी आहे. आणि म्हणून त्या पार्वती मातेच्या मनात आलं की मी इथे वास केला पाहिजे. महादेवाला सांगितलं की महादेव भोलेनाथ आपण कैलासावरती राहतो, काही काळखंड इथे जर राहिलो तर. महादेवाने सांगितलं की सृष्टी ही प्रकृती ही स्वतंत्र आहे आणि तिच्या रचनेनुसार फक्त आम्हाला हालचाल करावी लागते, आम्ही स्वतंत्र नाही. त्या प्रकृतीने सदाशिवाला संहाराचं कार्य दिलं आहे, श्रीहरीला पालनाचं कार्य दिलं
आणि सृजन करण्याचं ब्रह्मदेवाला दिलं, तर ते त्याचं कार्य त्याने यथायोग्य केलं पाहिजे. आणि ज्या ज्या स्थळी राहूनच ते कार्य होतं, इतरत्र आपण राहू शकत नाही. मातेच्या मनातली ती कामना तशीच राहिली आणि तिथून त्यांनी ते भ्रमण केलं. मग कालांतरानं देवीलाही त्या गोष्टीचा विसर पडला, सदाशिवाला शिवशंकरांना सुद्धा विसर पडला. परंतु एका समयी दैत्यकुळामध्ये जो भक्त प्रल्हादाचा वंशज आहे बाणासूर, बलीचा वंशज म्हणजे बलीनंतर झालेला बाणासूर, या बाणासुराने असुर कुळामध्ये जन्म घेतला. म्हणजे बाणासुराचं आणि कन्याकुमारीचं सामर्थ्य काय आहे. बाणासुराने दैत्यकुळात जन्म घेतल्यानंतर हा बाणासूर हा महाप्रतापी आहे, परंतु भोलेनाथांचा भक्त आहे. भोलेनाथांची स्तुती करणं, भोलेनाथांची भक्ती करणं याच्यामध्ये त्याला खूप आवड होती. म्हणून तो पाताळातून कैलासापर्यंत जायचा. भोलेनाथाची जर सेवा करायची असेल तर कैलासात जाऊन त्या देवाची सेवा करून यावी, एवढं तो सामर्थ्यवान भक्ती त्याच्यामध्ये होती. दैत्य असून त्याला पाताळात जावंसं वाटत होतं, पाताळातून कैलासात जावंसं वाटत होतं. कारण ती भक्ती ही यथायोग्य आहे आणि ती केल्याने आपल्याला समाधान प्राप्त होतं. या रूपातून तो त्या देवाची भक्ती करायचा. ही भक्ती करत असताना त्याला अहंकार निर्माण होऊ लागला की मी महादेवाचा भक्त आहे. मी पृथ्वी लोकाहून प्रवास करत करत कैलासापर्यंत जातो आणि तिथं महादेवाची सेवा करून येतो. तेव्हा ब्रह्मदेव त्याला वाटेत भेटले आणि ब्रह्मदेवाने विचारलं की हे बाणासूर, हा तुझा दररोजचा प्रवास चालतो, पुष्प घेतो, वेगवेगळ्या प्रकारचे द्रव्य घेऊन त्या भगवंताला समर्पित करतो, यामध्ये तुला काय प्राप्त होतं? तो म्हणला, मला काय प्राप्त होईल, माझी ती भक्ती आहे, मी ती भक्ती सर्वश्रेष्ठ म्हणून करतो. परंतु तू इकडं कैलासावरती जातो, महादेवाची भक्ती करतो आणि या देवाने, तो परमपिता आहे, त्याने हे सर्व जगत रचलेलं आहे. आणि या सृष्टीमध्ये मग तू जर प्रत्येकाला त्रास देतो, राक्षसासारखा वागतो, मान सन्मान कोणाचा ठेवत नाही, जो आला देवादिकांवर अन्य अत्याचार करतो, भूलोकावर येतो त्यांच्यावर अन्य अत्याचार करतो, पाताळात सुद्धा तुझी ती जर पाहिली, पाताळातला तुझा इतिहास आहे की त्यांना सुख समाधानी राहू देत नाही, मग तुझी भक्ती करून काय उपयोग आहे? तेव्हा तो बाणासूर म्हणतो की राज्यम प्राप्तम रूपा सर्व सामंत रुक प्रताना वशे चक्रे अतिस्मिष्टा सर्व धर्म विजयी नृपहा, की जर तो कैलास पर्वतावरती जर मी जात असेल तर मी सगळ्यांमध्ये श्रेष्ठ आणि विजयी प्रत प्राप्त करीन, एवढं सामर्थ्य माझ्यात आहे. कारण शिवाच्या भक्तीमध्ये ते तेज आहे आणि म्हणून मी ते करतो. हे उपद्रव करण्यासाठी मला शिवशक्ती देतात, असं त्याचं म्हणणं होतं. मग ब्रह्मदेव म्हणले की शिवशक्ती देतात का तुला? म्हणे हो. मग शिवाची तपश्चर्या करून तुला आजपर्यंत काय मिळालं? म्हणे काहीच नाही. मग तुला वरदान काही मागितलं असेल तू महादेवाला? म्हणे अजून तर काही मागितलं नाही, पण तुम्ही ज्याची उपासना करतो मी त्याला काही मागणार नाही. तुम्ही मला वाटेत टोकलं ना, मी तुम्हाला मागणार आहे, मला ते द्यावं लागणार आहे. मग ब्रह्मदेव म्हटले, मी आताच तुला भेटलेलो आहे, तुला काय मागायचं असेल ते माग. नाही, मी तुमची तपश्चर्या केली का, तुमची साधना केली का, तुमची विनवणी केली का? नाही. ज्याची विनवणी केली जाते, ज्याची साधना केली जाते, तो प्रसन्न झाला तर देतो. तुम्ही प्रसन्न होऊन देत नाही आहेत. तुमच्या मनामध्ये माझ्याविषयी तिरस्कार आहे, म्हणून म्हणता काय मागायचं ते माग. तुम्ही आलतं भलतं देणार आहात. मी भक्ती करून जर मागितलं तर तुम्ही मला पाहिजे ते देणार. म्हणून याने ठरवलं, दुसऱ्या दिवसापासून मी ब्रह्मदेवा तुमची भक्ती करील, तुमची उपासना करील. आणि याने उपासना सुरू केली ब्रह्मदेवाची. त्या ब्रह्मदेवाचा जयघोष करत, ब्रह्मदेवाच्या नामाचा जप करत करत त्याने ब्रह्मदेवाला प्राप्तच केलं. कित्येक शेकडो वर्ष ब्रह्मदेवाची भक्ती केली. व्याख्यातासा बभुवा ब्रह्माने धरातले सर्वत्र देशे देशे तस्या भक्तीर वर्धतः. आणि जेव्हा जेव्हा त्याची भक्ती वाढत गेली तेव्हा तेव्हा त्या ब्रह्मदेवालाही वाटलं की याचं फक्त आपण मनात काही प्रश्न आला त्याला विचारला म्हणून याने एवढी उग्र तपश्चर्या करावी. ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि सांगतात, अरे बाणासुरा, मी तुला वर द्यायला तयार आहे, काय मागायचं ते माग. आता असुर दुसरं मागताच काय, एकच मागितलं त्याने, मला अमरतेचं वरदान द्या, मला अमर व्हायचं आहे. तेव्हा ब्रह्मदेवाने सांगितलं की अरे या जगामध्ये कोण असा जन्माला आला
की तो अमर होतोय म्हणून. प्रत्येकाला मरायचं आहे. आपण नाही का जन्माला बाळ आलं की घ्या पेढे, घ्या पेढे, घ्या पेढे. आपण तो जन्म झाला म्हणून पेढे नाही वाटत, मृत्यू जन्माला आला म्हणून पेढे वाटतो. पटते का तुम्हाला गोष्ट? तो मुलगा जन्माला आला म्हणून पेढे वाटतो का मृत्यू जन्माला, तो मृत्यू होणार आहे त्याचा म्हणून तर जन्माला आला. आपण आधीच म्हटलं नाही का, देव सापडला, हरवला होता म्हणून सापडला. याचा अर्थ मृत्यू आटड आहे म्हणून जन्म घ्यावा लागला, आणि त्याला तो जन्माची प्राप्ती झाली म्हणून आपल्याला आनंद होतो की आता हा जीव या पृथ्वीवर आला की त्याचे भोग भोगीन, आणि हे भोग भोगावे म्हणून ही भोग भूमी म्हणजे या पृथ्वी तलावरती जन्म. मला आनंद होतो की आम्ही जन्माला आलो, परंतु हे भोग 84 लोकशाहीने फिरत फिरत आल्यानंतर हे भोग पूर्ण होतात. ते फक्त या भारतभूमीमध्ये, या भूमीत जन्माला आलं की त्याचे दोष नाहीसे होतात. ते भोग भोगले की पुन्हा त्याला त्याच्या लोकाला जी कर्म केली त्या पद्धतीने ते स्थळ त्याला प्राप्त होतं. आणि आज या बाणासुराने जे मागितलं की ठीक आहे, मग मी माझा मृत्यू हा अटळ जर असेल तर मृत्यू कोणाच्या हातून झाला पाहिजे? मग तुम्हीच सांगा ब्रह्मदेवा, कोण मारणार आहे मला? ब्रह्मदेवाने सांगितलं की तुला वैवाहिक स्त्री मारणार नाही, तुला पुरुष मारणार नाही, तुला देव मारणार नाही, दानव मारणार नाही, प्राणी मारणार नाही, कोणीच मारणार नाही, तुला कुमारिका मारेल. याला वाटलं बस एवढं वरदान दिलं, कुमारी काय मला मारणार आहे? कारण माझ्यामध्ये किती तेज आहे, मी महापराक्रमी आहे, महाबलाढ्य आहे, आणि ती कुमारी माझं वध करूच शकत नाही, म्हणजे मी अमरच आहे. गेला कैलासाला आणि महादेवाला म्हणतो की देवा, तुमची आजपर्यंत सेवा केली, काहीच दिलं नाही तुम्ही, परंतु ब्रह्मदेवाची सेवा केली, ब्रह्मदेवाने वरदान दिलं मला अमरतेचंच. महादेव काहीच बोलले नाही. पार्वती माता महादेवाजवळ जाते तर तरी सुद्धा पार्वतीची संभाषण नाही, तर याच्याशी काय असेल? पार्वती मातेने जायचं, चरणारविंद सेवा समर्पित करायची, आणि पार्वती मातेने इकडं महादेवाने रामनामाचा जप करायचा, आणि इकडे पार्वती मातेने ओम नमः शिवाय मंत्राचा जप करायचा. दोन नामाचा ध्वनी, राम आणि भोलेनाथ, हरी आणि हर, या दोघांचं चिंतन ज्या कैलासात चालतं, ज्या पर्वतावर चालतं, त्याला कैलास म्हणतात. तो कैलासवासी की ज्याच्या मुखामध्ये परमात्म्याचं नाम आहे, आणि जो चिंतन ज्या ब्रह्मांडामध्ये, ज्या ब्रह्मांड जो व्यापक आहे त्याचा निनाद होतो, तो विशेष म्हणजे कैलास आहे. आणि या कैलासामध्ये, या पर्वतामध्ये, तो ब्रह्मांडामध्ये ओमचा निनाद झाला पाहिजे आणि रामाचा आपल्या मुखातून चिंतन झालं पाहिजे. याकरता तो भगवंत, तो महादेव त्या रामाचं नाम घेतो आणि चिंतन करतो. तो ब्रह्मनाद त्या कैलास पर्वतावरती, आणि आता याला गर्व निर्माण झाला, मी अमर झालेलो आहे. हे अमरतेचं वरदान मला महादेवाने, ज्या ब्रह्मदेवाने प्रदान केलेलं आहे, आणि आता पाहिजे ते मी करू शकतो, म्हणून अजून उन्माद केला. तेव्हा ब्रह्मदेवाने शृंखला आखली, नारदाला सांगितलं की नारदा, याला वरदान मी प्राप्त केलेलं आहे, कुमारिकेच्या हातून याचा मृत्यू झाला पाहिजे, परंतु याला असं वाटतं की मी अमरच झालेलो आहे, माझ्यामध्ये भरपूर शक्ती आहे, आता मी मरणार नाही. मग ही कुमारिका कोण जन्माला येईल? अशी कोणती कुमारिका असावी की तिने या बाणासुराचा वध केला पाहिजे? नारद म्हणले, बापाला माहिती नाही, मुलाला कुठून माहिती राहील? सगळी करणी बापाची, आशीर्वाद देणारा बाप, वरदान देणारा बाप. मला काय, मी फक्त नारायण नारायण नामामध्ये गुंग राहतो, मला काय ते कळणार आहे? मग त्यांनी सांगितलं की हे सूत्र मी तुझ्या हाती सोपवतो, तू माझा मुलगा म्हणतो ना, मग मुलाचं कर्तव्य आहे, बापाच्या संकल्पाला पूर्ती निर्माण झाली पाहिजे. तू जाऊन मा पार्वतीला भेटू नये आणि पार्वती देवीला सांग की अशा अशा पद्धतीचं वरदान याला दिलेलं आहे, आणि आई पार्वती, तुम्हाला कुमारिका म्हणून या भूतलावरती जन्म घ्यावा लागेल. कोणासाठी? बाणासुराच्या वधासाठी. म्हणजे बाणासुराला कोण मारणार आहे की ती जन्मालाच आली नाही. नारदाने म्हटलं की ठीक आहे, मी एवढं करू शकतो. आणि नारद कैलास पर्वतावरती गेले, मा पार्वतीची भेट घेतली. त्या पार्वतीचा नारदाचा संवाद चालला की आई, या जगाच्या कल्याणासाठी ती वेगवेगळे अवतार धारण करत राहिली, आणि आता सुद्धा
तुला अवतार धारण करायचा आहे, परंतु कुमारिका म्हणून. संकल्पना कोणाची होती? मा पार्वतीची, की मला कन्याकुमारी क्षेत्राला राहायचं आहे. कुठं गेला विषय? म्हणजे हे सगळं विधिविधान लिखित आहे, सगळ्या गोष्टी अटळ आहे. तुम्ही कितीही टाळण्याचा प्रयत्न करा, जे लिखित असतं ते टळत नाही, त्याच्यामध्ये काहीही परिवर्तन होऊ शकत नाही. इकडं मा पार्वतीच्या मनातला, तिच्याही मनात होतं की आपण कन्याकुमारीला राहावं, परंतु कोणत्या क्षेत्राला वरदान प्राप्त झालं की ती कन्या तुला मारेल, की तिथे निर्जन स्थळ असेल, तिथे 3-3 समुद्राचा समुदाय असेल, जिथं जलाशय भरपूर असेल, अशा पवित्र स्थळी, त्या जिथे शक्तीचा आदिवास आहे, अशा शक्तीस्थळी तुला मृत्यू प्राप्त होईल, हे वरदान दिलेलं आहे. मग मा पार्वतीशी संवाद झाला. मा पार्वतीला तरीही कळालं नाही, परंतु मा पार्वतीने सहज म्हटलं की ठीक आहे, जनाच्या कल्याणासाठी मला अवतार धारण करावा लागतो. जसं पंढरीचा पांडुरंग परमात्मा जन्माला आला नाही, परंतु विटेवरती स्वतः आकार घ्यावा लागला. का पंढरीचा परमात्मा कोणत्या गर्भामध्ये जन्माला आला नाही, त्याला आकार धारण करावा लागला. तसंच ठाई ठाई जेव्हा जेव्हा भगवंताची आपल्यावरती कृपा होते, जेव्हा जेव्हा आम्ही भगवंताची भक्ती करतो, आई वडिलांची सेवा करतो, तेव्हा तेव्हा भगवंत आपल्यासाठी अवतार नाही घेतला तरी चालेल, परंतु तो आपली वाट पाहत राहतो की याची सेवा जर निष्फळ होता कामा नये. त्याकरता तो आपलं संरक्षण करतो, आपल्यासाठी धाव घेतो आणि आपल्या आजूबाजूला सहवास करत असतो. आणि त्या प्रमाणातून त्या भगवंताची विशेष भक्ती त्या देवी मातेने, पार्वती मातेने केलेली आहे, त्या भक्तीचं फळही प्राप्त होईल. आणि महादेवालाही माहिती होतं ही रचना काय केली महादेवाने, कारण महादेवाला माहिती होतं की मा पार्वतीने, या देवीने आपल्याला कन्याकुमारी क्षेत्र मागितलेलं आहे. मग हे कसं दिलं पाहिजे? सरळ सरळ नाही. आपण देव असताना पार्वती म्हणून तिथे राहू शकत नाही, महादेव म्हणून राहू शकत नाही, मग देवीला अवतार धारण करावा लागेल. मग त्या अवतारामध्ये या देवीने तो अवतार धारण करावा. तेव्हा मा पार्वतीच्या मनात विचार आले की आता आपल्याला जन्म घ्यावा लागेल, मग आपल्याला त्या महादेवाचं स्मरण करावं लागेल, तिचं चिंतन, त्या महादेवांचं चिंतन करावं लागेल. तेव्हा महादेव आपल्याला आज्ञा देतील. आपण पतिपरायण आहोत, आणि म्हणून मी जर कुमारिका म्हणून जन्माला जर गेली, तर त्या महादेवाने माझे पती म्हणून सशरीर कैलास पर्वतावरती त्या क्षेत्रापासून मला घेऊन जावं नंदीवर बसून, अशी अपेक्षा तिच्या मनामध्ये निर्माण झाली. आणि म्हणून त्या देवाला ती साकडं घालते की हे रुद्रा, हे भैरवा, तुझे वेगवेगळे अवतार आहेत, म्हणून मला आज्ञा प्रदान करावी आणि माझ्यासाठी तुम्ही धावून यावं. यासाठी त्या भगवंताला ती आपल्या हृदयातून त्यांचं चिंतन करते, त्यांच्या वेगवेगळ्या नामाचा उच्चार करते. ओम भैरव रुद्राय महारुद्राय कालरुद्राय कल्पांतरुद्राय वीररुद्राय रुद्ररुद्राय घोररुद्राय अघोररुद्राय भांडारुद्राय अंडरुद्राय ब्रह्मांडरुद्राय चंडरुद्राय प्रचंडरुद्राय दंडरुद्राय सोररुद्राय वीररुद्राय भवरुद्राय भीमरुद्राय अतलरुद्राय वितलरुद्राय सुतलरुद्राय तलातलरुद्राय महातलरुद्राय रसातलरुद्राय पातालरुद्राय नमो नमः. उग्र रूपातून ती उग्र शक्ती आहे, आणि म्हणून त्या शक्तीला, कारण मला मानव योनीत जन्म घेऊन सुद्धा सशरीर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे, आणि म्हणून त्याच रुद्राने यावं आणि मला विवाह करून घेऊन जावं, ही अपेक्षा त्या महापार्वतीची राहिली. महादेव प्रसन्न झाले. देवी, एवढं चिंतन आणि एवढ्या भावनेतून तुम्ही मला जर बोलवत आहात, तर यामध्ये सुद्धा काहीतरी विशेष असावं. आणि म्हणून मा पार्वतीने सांगितलं की नारदाने मला सगळा वृत्तांत सांगितला आहे देवा, तेव्हा मला जन्म घ्यावा लागणार आहे, आणि म्हणून मला घेण्यासाठी तुम्हाला भूतलावरती यावं लागणार आहे. महादेवाने तथास्तु म्हणून वरदान दिलं की जा, येईल, वाट बघ. बोलताना काय बोलले? जा, वाट बघ, येईल, मी जन्म हा घेणार आहे. तेवढ्यामध्ये या देवीने कन्या रूपामध्ये एका राजवंशामध्ये जन्म घेतला. जन्म झाल्यानंतर हळूहळू दिने दिने ती वाढू लागली. मग तिच्या मनामध्ये जन्मल्यापासून, जसं पार्वती मातेचा जन्म झाला तेव्हापासून तिने भक्ती केली फक्त महादेवाचीच. हिमालयाच्या त्या
मैनादेवीच्या पोटी जेव्हा तिने गर्भधारण केला, जन्माला आली आणि तेव्हापासून तिला फक्त महादेवाच्या नामाची चोड होती. तसं हिला सुद्धा, कारण प्राप्ती कोणाची करून घ्यायची, जन्माला आली अंतिमते सागती. आपण म्हणतो ना, जन्म घेण्याच्या आधी मरावं लागतं. आणि मरताना आपल्या मनामध्ये, म्हणजे तिने त्या पार्वती रूपाचा त्याग केला, तिथं स्मरण काय केलं की देवा तुम्ही मला प्राप्त झाले पाहिजे. त्याकरता तिच्या मनामध्ये त्याच देवाविषयी ओढ निर्माण झाली. आणि वसंतेच्च प्रकृतिमं तथैव प्रेमपूर्वकम द्वादतु यमद्रष्टांसो नूनम सर्वजना वै. आणि या रूपामध्ये प्रसन्न अंतकरणात आपल्या मनामध्ये भगवंताविषयीचा भाव निर्माण करून त्या भगवंताचं चिंतन करायचं, त्यांचं नामस्मरण करायचं आणि आपला दिवस घालवायचा. हे भोलेनाथा, तुम्ही मला वरदहस्त प्रदान करावा आणि तुमची प्राप्ती मला व्हावी, याकरता तिने त्या देवाला साकडं घालावं दररोज. लहानपणापासून, बालपणापासून तिची ओढ त्या भगवंताविषयीच, त्या देवाच्या भक्तीमध्ये रत राहू लागली. मग महादेवाची नित्य भक्ती करायची, त्यांचं चिंतन करायचं, त्यांची यथायोग्य पूजा करायची, बिल्वपत्र व्हायची, पुष्प आणायची आणि दररोज निरंतर आपलं घरचं कर्म आटोपलं म्हणजे तिने फक्त आणि फक्त महादेवाची भक्ती करायची. कारण चिंतन ज्याच्या आपल्या हृदयामध्ये, ज्या पद्धतीने आपण पाहतो की संत मीराबाई, की हिने श्रीकृष्ण परमात्म्याला आपल्या एकदा हृदयात कोंबून ठेवलं. जसं आपण म्हणतो की देव कोंडला कोंडला, त्या पद्धतीने आपला हृदयस्थ बंदीखाना केला आणि त्याला बांधून ठेवलं की परमात्मा आता माझ्या हृदयाचाही स्वामी तू आणि माझाही स्वामी तूच आहे. इतरत्र मला आता कुठला स्वामी नाही. माझा पती सुद्धा जगात आता दुसरा कोणी राहणार नाही. तू जगाचा पती ना, मग माझा इतर पती राहतीलच. आपण जेव्हा देवाला मागतो, देवा मला दे, जगाला दे म्हणावं. तो जगाला दिलं म्हणजे जगात कोण आहे? तुम्ही आहात. त्या मीराबाईला माहित होतं जगतपती आहे ना, म्हणजे माझाही पती, याचा अर्थ आता मी दुसरा पती करणार नाही. म्हणून तिच्या मनामध्ये श्रद्धा होती. तशी श्रद्धा आज या देवीच्या मनामध्ये आहे. ही कन्या फक्त आणि फक्त त्या शिवाचं साधन करते आहे. आणि जेव्हा भगवंताचं आपण एवढं नित्यनेमाने भक्ती करू, नित्यनेमाने त्याचं भजन करू, चिंतन करू, तर मग तो आपली कामना पूर्ण करणार नाही का? कारण जेव्हा जेव्हा आपण भगवंताला काही दुआ मागतो, जेव्हा जेव्हा काही त्या भगवंताविषयीचं प्रेम जागृत करतो, तेव्हा तेव्हा तो आपल्याविषयी सुद्धा त्याच प्रेमाने तशाच अवस्थेमध्ये धावून येतो की नाही, माझा भक्त माझ्यासाठी जागृत अवस्थेमध्ये माझी भक्ती करतो. जेव्हा जेव्हा असेल तेव्हा तेव्हा त्याला माझं स्मरण होतं. त्याकरता त्या भगवतीने, त्या देवीने सुद्धा त्या महादेवाचा जलाभिषेक करावा, बिल्वपत्र व्हावी, खूप षोडशोपचार पूजा करावी आणि निरंतर नमः शिवाय जप करत करत आपला दिनचर्या ही तिने पूर्ण करावी. तेव्हा वडील बोलले, राजा म्हणतात की हे कुमारी, तू सहज ज्या देवाची भक्ती करते तो देव तुला कधी प्राप्त होईल? तुला यथायोग्य वराची प्राप्ती झाली पाहिजे. तुला तरुण अवस्था, तेव्हा 10 ते 11 वर्षाच्या वयामध्ये परंपरा, तेव्हा विवाहाचा योग हा साधला जायचा. नंतर विवाह केल्यानंतर सुद्धा कित्येक वर्ष ती मुलगी आईवडिलांच्याच घरी राहायची. त्याच पद्धतीने जेव्हा हा राजा म्हणतो आहे की तुला आता वर प्राप्ती करावी लागेल, तुझा विवाह करायचा आहे आणि तुझ्या मनामध्ये संकल्पना फक्त त्या महादेवाविषयी, त्यांचंच भजन, मग ते तुला प्राप्त होतील का कधी? तुला त्यांची कृपा तुझ्यावरती होईल का? ते म्हणते की होणार आहे. मी त्यांची निस्सीम भक्ती केलेली आहे. कारण तिला त्या शक्तीने परावृत्त केलं होतं की ती सहज मला प्राप्त करण्यासाठी देव हे केव्हा चालून येतील सांगता येणार नाही. त्याकरता मी भक्ती अविरत करत राहावी. मी भक्ती बंद करावी, देव आलेले देव परत जावे, त्यापेक्षा मी निरंतर भक्ती करत राहील. ते आपल्या वडिलांना सांगते. तोच भाव आपला भक्तीचा पाहिजे. किती कावडंबर करून फायदा नाही. त्या भोलेनाथाजवळ आलं ना की भोलेनाथा तुझी सेवा केली ना, ही सेवा निरर्थक जाणार नाही, कारण माझा भाव तुझ्यावरती आहे, माझी भक्ती श्रेष्ठ आहे. तेव्हा आपण त्या भगवंताला, महादेवाला स्मरण करताना, चिंतन करताना आपण स्वतःला विश्वास प्रदान केला पाहिजे. मी जर एवढं भजन केलं, एवढं त्याचं चिंतन केलं, एक वेळेस तो माझ्यासाठी धावून येईल. तेव्हा महादेवाला नित्य चिंतन करत
एक वेळ महादेव तिला प्रसन्न झाले. महादेव प्रसन्न झाले. भोलेनाथांनी सांगितलं की हे कन्या रूपातल्या त्या पार्वतीशी बोलू लागले, हे कन्या, तुझ्या मनामध्ये जी इच्छा असेल ते तू प्रगट कर, मी तुला वर प्रदान करणार आहे. तेव्हा त्या कन्येने त्या देवाला सांगावं की महादेवा, माझे वडील माझा विवाह करू इच्छित आहेत आणि आता मला विवाह करायचा आहे. मी माझं चित्त हे तुम्हाला दिलेलं आहे. देवा, माझं चित्त मी तुम्हाला समर्पित केलेलं आहे आणि माझी एकच इच्छा आहे की तुम्ही कैलासावरनं नंदीवर बसून येऊन पृथ्वी तलावर येऊन मला वर करून पत्नी म्हणून पुढे त्या नंदीवर बसवावं आणि घेऊन जावं, एवढी माझी इच्छा आहे. कारण कैलासाशिवाय मा पार्वतीचं चित्त लागत नाही, म्हणून आता हे चित्त त्या परमेश्वराशी लावावं यासाठी तिने मागणं मागितलं. महादेवाने होकार देऊन टाकला. ठीक आहे. आणि विशेष तिथी विशेष पर्वामध्ये अमावास्यांचं संप्रहा संभारम कल्पयशुम हविष्यम चाशनम कार्यमेक भुक्तम तू तद्विने. आणि अमावस्येच्या पर्वाला त्या दिवशी मी कैलास पर्वतावरनं नंदीवर बसून आरूढ होऊन येईल. तू या समयाला शुभ तिथीला वर मला हाती घेऊन माझी वाट पहा. आधी काय सांगितलं होतं देवाने, जा जन्म घे माझी वाट पहा. आताही काय म्हणतात भगवंत की जा वर मला घेऊन माझी वाट पहा. आणि मग हिने संकल्प केला की आता आपण या तिथीला त्या देवाला स्वतः प्राप्त करून घेत आहोत. तिला आनंदच आहे की आता आपल्याला देवाची जर प्राप्ती होणार आहे तर त्याकरता कोणाला आनंद होणार नाही. यथायोग्य पती आणि जो मागितला तो म्हणजे साक्षात भगवंत आणि त्याची मला प्राप्ती होते आहे. आता महादेव हे नंदीवर स्वारी करून येतील. वेगवेगळी स्वप्न ती पाहू लागली. तेवढ्यामध्ये चिंता वाढली ब्रह्मदेवाची की जर का महादेवानं या कन्येशी जरी विवाह केला, बाणासूर मारता येईल का? नाही मारता येणार. मग बाणासुराचं काय? कन्या असेल तरच मारू शकते, विवाह झाला तर मारणार नाही. मग या महादेवाचा आणि त्या कन्येचा विवाह थांबला पाहिजे. मग नारदाकडे गेले की नारदा, हे सूत्र मी तुला सोपवलेलं आहे. नारद म्हणतो बाबा मला जोडता येतं, मोडता येत नाही. आणि आपण म्हणतो नारद कडीचा नारद आहे. नारदाला ते वाक्य सांगितलं की मंडपस्तु प्रकरवम समे देशे शुभे स्थले, की जेव्हा मंडपामध्ये विवाहाच्या स्थळी गाठ जर बांधल्या जात असतील, ते जर तोडल्या जात असेल तर त्याच्यासारखं महत्पाप कोणतंच नाही. त्याचे भोग भोगावे लागतील आणि म्हणून ते भोग मी भोगणार नाही. तेव्हा ब्रह्मदेवाने सांगितलं की ठीक आहे, परंतु एक करू शकतो. महादेव नंदीवर बसून येणार आहे आणि महादेवाने सांगितलेलं आहे की जेव्हा महादेव नंदीवर बसून येतील, तू वर मला हातामध्ये घेऊन त्यांची वाट पाहावी. महादेव आले की ती वर मला त्यांच्या गळ्यात घालावी. परंतु जर काही वर मला गळ्यात घालण्याच्या आधी जर कोंबडा बोमलला, कोंबड्याचा आवाज आला, तर महादेव जिथे असतील तिथून परत जातील. आता हिच्या मनामध्ये काहीच नाही, कोणतीही संकल्पना नाही. आपण म्हणत नाही का की आपलं घड्याळ नव्हतं तेव्हा कोंबडा बोंबलत होता, 4 तर 4, त्याला कुठल्याही घड्याळाची गरज होती का? नाही. म्हणजे त्याच्यामध्ये ती समय सूचकता आहे आणि म्हणून ते समयाचं प्रतीक म्हणून कोंबड्याला तिथे या पुराणामध्ये सुद्धा जागा दिलेली आहे की जेव्हा तो कोंबडा बोंबलेल तेव्हा तो शंकर भगवंत पुन्हा परत जाईल. शंकरच्च पद्मधरा सिंहस्थिता शिवा, आणि हा शंकर परमात्मा आणि ते शिवावर आरूढ झालेली जी शिवा आहे ही एक परमशक्ती आहे, आद्यशक्ती आहे. यांचा वियोग कोणी करू शकत नाही, परंतु आपण वियोग कन्येचा करतो आहोत. कन्या रूपाने ते जन्माला आली तर ते सशरीर स्वर्गात त्या कैलासावरती जाऊ शकते का? जाऊ शकत नाही. कैलास पर्वतावरती माता पार्वतीने जरी अवतार धारण केला आहे, परंतु तिथं स्थित माता पार्वती आहे. म्हणजे ही
जरी अवतार असली, अंशरूप जरी असली, तरी तिने पृथ्वीवर अवतार धारण केला म्हणजे ती राजपुत्री झाली. आणि राजपुत्रीचा स्वीकार महादेव करणार नाही. तिथं कैलासावरती राजपुत्रीला जागा नाही. म्हणून हा विवाह त्यागला पाहिजे. याचं कुठेतरी आता आपण काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे. म्हणून नारदाने सांगितलं की ठीक आहे, मी विवाह तर मोडणार नाही, परंतु कोंबड्याचं कर्तव्य मी करेल. महादेव आले. ती देवी हातात वरमाला घालून घेऊन उभी राहिली. जे क्षेत्र निवडलं तिने की हे क्षेत्र कोणतं असावं की तिथे 3 समुद्र एकत्र आहेत. ती तपोभूमी आहे आणि या तपोभूमीला निर्जन वस्ती आहे. तिथे जन लोकातला कोणताही व्यक्ती म्हणून, प्राणी म्हणून तिथे राहत नाही. असं स्थळ तिने निवडलं. आणि त्या स्थळाला उभी असताना हा बाणासूर पाताळाहून आला आणि त्या कन्याकुमारीच्या त्या नगरापासून आकाशाकडे त्या कैलास पर्वताकडे त्याने जायचा आपला मार्ग निवडला. त्या मार्गातून तो जायचा. तेवढ्यामध्ये इकडनं नंदीची स्वारी महादेवाला आपल्या पाठीवर बसवून निघाली. ती नंदीची स्वारी. नंदिकेश्वर महादेव येत आहेत. इकडं ती देवी, ती कुमारी हातात माळ घेऊन उभी आहे. तेवढ्यामध्ये काही योजन अंतरावर नारद मुनी एका वृक्षाच्या बाजूला उभे राहिले कडेला आणि त्यांनी कोंबड्याचा आवाज काढला. महादेव तिथपर्यंत आले, तिथून परत निघून गेले. कारण त्यांना माहिती होतं ती संपली, म्हणून ते तिथून परत गेले. आणि इकडे ही वरमाला घेऊन उभी असणारी स्त्री या बाणासुराने पाहिली. अगो, मी इथून दररोज जातो, तुझं माझ्याकडे लक्ष होतं वाटतं, कारण मी किती सुंदर आहे, मी किती बलवान आहे. माझ्याशी विवाह करण्याची तुझी इच्छा झाली का? त्याचं विमान चाललं. तो म्हणतो वैमानिकाला उतरव खाली, माझ्यासाठी कोणीतरी श्री वरमाला घेऊन उभी आहे. आता त्याला ब्रह्मदेवाने काय सांगितलं होतं की तुझा मृत्यू स्त्रीच्या हातून होईल, तू कोणत्याही स्त्रीचं नाव घेऊ नको आणि कुमारिकेचं मुळीच घेऊ नको. परंतु मती भ्रष्ट झाली. त्याने त्या स्त्रीला पाहिलं, त्याने ते विमान खाली उतरवलं आणि तिला म्हणतो की घाल मला वरमाला. ती म्हणली, अरे मूर्खा, तुला नाही, मी महादेवाला वरमाला घालायला इथे उभी आहे. तेव्हा त्याने तिला खूप त्रास दिला. तिला म्हणावं की अगं, मला सोडून त्या महादेवाला, आता हा कुठं चालला होता, मग कैलास पर्वतावरच महादेवाच्याच भक्तीसाठी. तरी म्हणतो की त्याच्याकडे काय, माझ्याकडे सर्व, मी सामर्थ्यवान आहे, स्वर्गाचं राज्य माझ्याकडे आहे, पाताळाचं राज्य आहे, भूलोकाचं राज्य आहे, आणि त्याला वरमाला घालून तुला काय मिळेल? तरी ती म्हणते की तू मूर्ख झालेला आहे, माझं सामर्थ्य तू पाहिलं नाही, माझी तपश्चर्याचं साधनाचं बळ माझ्याकडे आहे, मी तुला भस्म करून टाकेल. मी जर तुला श्राप दिला तर तू इथल्या इथे भस्म होशील. तरी तो म्हणतो तू उन्मत्त झालेली आहे. आणि चतुरस्ताच्च हस्तोक्षा पीठार्थम स्थानमुत्तमः तोरणानि विचित्राणि विचित्रांचे प्रकल्प आहेत. आणि या विचित्र प्रकल्प ही जी सृष्टी भगवतीने जी रचली आहे ती चित्रविचित्रच आहे. आणि त्या भगवतीच्या कथासुद्धा चित्रविचित्र असतात. तिच्या स्वरूपामध्ये तिने तो विचार केला की अरे दुष्ट आहेस तू, आणि या दुष्टाचं निर्धारण करण्यासाठी मग तिने ती वरमाला बाजूला केली आणि आपला राग हा अनावर्तीला झाला. आणि रागामध्ये त्या भगवतीने अष्टभुजेचं रूप धारण केलं आणि तो बाणासूर समोर आहे. त्या बाणासुराला म्हटलं की अरे तुझा नाश करण्यासाठीच जणू काही मी इथे अवतरित झालेले असेल. कारण साक्षात मा पार्वतीने ते स्वतःचा विग्रह त्या कन्यामध्ये निर्माण केला आणि त्या कन्येने सपासप वार त्याच्यावरती आपल्या हातून खडग घेतला आणि त्या खडगाचे वार केले आणि बाणासुराला तिथे संपवला. आता बाणासुराचा वध तिने केलेला आहे, परंतु शंकर महादेव घ्यायला आले नाही, माळ तशीच घेऊन उभी राहिली. तेव्हा आकाशवाणी झाली की तू शक्ती स्वरूप आहेस आणि या शक्ती स्वरूपाने त्या भगवंताची आराधना केलेली आहे. त्या भगवंताने तुला वर प्रदान केला आहे आणि म्हणून तू त्या भगवंताची भक्ती कर, त्यांना प्रसन्न करून घे आणि त्यांच्या मुखातून जी वाणी निघेल तिला स्वीकार कर. तेव्हा ती त्या महादेवाला स्मरण करते. हर हर महादेवा, 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 हर हर महादेवा.
केदारनाथा नमो नमः। हर हर महादेवा 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 हर हर महादेवा। जय भोले। राम परम परमहेशा राम परम परमहेशा 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 अमरनाथा नमो नमः अमरनाथा नमो नमः अमरनाथा नमो नमः अमरनाथा नमो नमः। राम परम परमहेशा राम परम परमहेशा अमरनाथा नमो नमः हर हर महादेवा हर हर महादेवा हर हर महादेवा हर हर महादेवा हे हर हर महादेवा हर हर महादेवा हर हर महादेवा हर हर महादेवा। सासों की माला पे सिमरो मैं शिव का नाम। सासों की माला पे सिमरो मैं शिव का नाम। अब तो दुनियादारी में से है मेरा क्या काम। अब तो दुनियादारी में है मेरा क्या काम। सासों की माला पे सिमरो मैं शिव का नाम। सासों की माला पे सिमरो मैं शिव का नाम।
जय भोले अशी चित्र मोत्याची माळ होती गाती सतोड्याची ग चित्र मोत्याची माळ होती गाती सतोड्याची ग मोत्याची माळ होती गाती सतोड्याची ग चित्र मोत्याची माळ होती गाती सतोड्याची ग जसा गणपतीचा मुंडा नवरंगी लाल बावटा गणपतीचा मुंडा नवरंगी लाल बावटा
अंबे नाच माझ्या अंगणात, नाच अंबे नाच माझ्या अंगणात, सावर सावर भोळ तुझा येतो पायात, अंबे येतो पायात, सावर सावर भोळ तुझा येतो पायात, अंबे येतो पायात. नाच अंबे नाच माझ्या अंगणात, नाच अंबे नाच माझ्या अंगणात, सावर सावर भोळ तुझा येतो पायात, अंबे येतो पायात, सावर सावर भोळ तुझा येतो पायात, अंबे येतो पायात. na chum 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 chana na chum 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 नाच अंबे नाच माझ्या अंगणात नाच अंबे नाच माझ्या अंगणात सावर सावर भोळ तुझा येतो पायात अंबे येतो पायात सावर सावर भोळ तुझा येतो पायात अंबे येतो पायात नाच अंबे नाच माझ्या अंगणात नाच अंबे नाच माझ्या अंगणात सावर सावर भोळ तुझा येतो पायात अंबे येतो पायात सावर सावर भोळ तुझा येतो पायात येतो पायात
जगदंबा माता की जय रेणुका माता की जय। जय। बाणासुराचा वध करून ती त्या महादेवाची वाट पाहत होती आणि तेव्हा महादेवाने सांगितलं, आकाशवाणी झाली की हे कन्ये, एक दिवस तुझ्यासाठी येईल, परंतु तुला वाट पाहावी लागेल. आणि आस्थागायत ती भगवती त्या क्षेत्रावरती जिथे तीन तीन समुद्र एकत्र आले, आमच्या भारताचं दक्षिण क्षेत्र, तिथे ती कन्या आजही उभी आहे. तिची मूर्ती आजही कन्याकुमारी म्हणून तिला नामकरण झालं त्या क्षेत्राला. नंतर कुमारी क्षेत्र आहे, तिथे मा भगवतीने प्रवासामध्ये भ्रमण करत असताना इच्छा केली होती, म्हणून महादेवाने तिला कायमची तिथे ठेवली. सतीने इच्छा केली आपण परीक्षा घेतली पाहिजे, म्हणून सतीचा त्याग केला, मातृत्व प्रदान केलं, म्हणून जी भूमी स्वीकारली त्या भूमीचं आधिपत्य दिलं. म्हणून आस्थागायत ती देवी अजूनही त्या महादेवाची वाटच पाहते. तिथे साक्षात स्वामी विवेकानंदांनी जाऊन तिचं दर्शन घ्यावं आणि तिच्या आज्ञेनुसार तपश्चर्या करावी. आणि त्याच समुद्रामध्ये एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे, थोडंसं बेट आहे, तिथं जाऊन तपश्चर्या स्वामी विवेकानंदांनी, तेव्हा बोटही नव्हती, पोहत पोहत गेले. आणि सामर्थ्याने आजही ते तीर्थक्षेत्र सगळ्या जगाला दिसतं आहे की ती स्वामिनी, ती जगदंबा आणि तिच्याच नामाचं ते नगर उभं आहे, जिथे कथा निरंतर त्या भगवतीचा नाम घोष तिथे चालतो. निरंतर या साधू संतांनी महापुरुषांनी तिथे तपश्चर्या केल्या आणि तपोभूमी झाली आणि ती ज्ञानगंगासुद्धा तिथे प्रवाहित झाली. ते कन्याकुमारीचं क्षेत्र आहे. तिथे आस्थागायत ही पार्वती देवी कन्या रूपामध्ये त्या महादेवाची वाट पाहते आहे. हे त्याचं प्रमाण आहे. म्हणजे चरित्र पुराणातलं आहे तरीसुद्धा आम्हाला ती मूर्ती आजही तिथे पाहायला मिळते. म्हणून आमचं शास्त्र प्रमाणासहितच आहे, ते आम्हाला मान्य करावं लागेल. आमची पुराण म्हणजे बगल पुराण नाही, त्याला आमच्या शास्त्राने केव्हाही पुरावेच दिलेले आहे. प्रत्येक चरित्रामध्ये, प्रत्येक आपण कुठलंही चरित्र पहा, देवी चरित्र असेल, श्रीमद भागवत पुराण असेल, जर आम्हाला वाटतं की उद्धवाला गीता कुठं दिली असेल, खरंच उद्धवाला गीता सांगितली असेल का, उद्धव गीतेचं प्रमाण काय आहे, तर ते आपल्याला वेरावल क्षेत्राला गेलं की तिथेही आपल्याला समजतं की महादेव भगवंताने श्रीकृष्ण परमात्म्याने त्या उद्धवाला ज्ञान दिलं आणि ते ज्ञान आज गीता म्हणून, हे संपूर्ण भागवत म्हणून ज्या पद्धतीने आपण आपल्याला आपल्या ज्ञानरूपाने अवलंबतो आहोत. प्रत्येक गोष्टीचं प्रमाण आहे आणि त्या प्रमाण सिद्धता आमच्या शास्त्राने दिली. ती कन्याकुमारी ते क्षेत्र हे पावन तीर्थक्षेत्र आणि म्हणून तिथे आस्थागायत त्या देवीच्या कुमारी पूजित्या कुर्याम दुःख दारिद्र्यनाशनम शत्रुक्षयम धनायुष्यम बलवृद्धी करोष्मेवे. आणि बल प्रदान करण्यासाठी कुमारी या क्षेत्रामध्ये जाऊन जर आपण त्या देवीची तपश्चर्या, व तिथं दोन शक्त्या वास करतात, शिव आणि शक्ती, शिवशक्तीचा तिथे जागर केला तर दरिद्रेचा नाश होतो आणि आमच्यावरती येणारा अपघाती मृत्यू असेल तोही टळतो, कारण ते सामर्थ्य त्या भूमीमध्ये आहे. शक्ती तुमच्यात नाही, त्या भूमीमध्ये शक्ती आहे. म्हणून या शक्तीला धन्य समजलेलं आहे. आणि जिथे कालिकाम शत्रुनार्था नाशार्थ पूजय यत पूर्वकम ऐश्वर्य धनमक्का चंडिका परिपूज्यते. मग तिथे ती कालिका आहे, चंडिका आहे, मा पार्वती आहे, वेगवेगळ्या नामांनी विख्यात आहे. म्हणून तिचं पूजन दुर्गा नामाने जरी केलं तरीसुद्धा ती दुर्गाचे पूजेत भक्त्या परलोक सुखायच्छ. आणि म्हणून ती देवी तिथं गेलं की त्या दुर्गेच्या नामाने जरी घोष केला तरी ते परलोकाचं सुख आपल्याला प्रदान करून देतं. एवढं महान चरित्र या देवी पुराणामध्ये आपण जाणण्याचा प्रयत्न करतो आहोत, समजण्याचा प्रयत्न करतो आहोत की ते देवी भागवत काय आहे, देवीने आम्हाला कोणती शक्ती प्रदान केली, कोणत्या रूपातून ती आम्हाला आमच्या पाठीशी उभं राहते. तर ती सर्व शक्ती समानविता देवी आहे. सगळ्या शक्त्यांनी आधारभूत असणारी, नवे नवे सगळ्या जगाला शक्तिरूपाने आधार देणारी ती प्रकृती आहे. तिचं स्मरण करावं, तिचं चिंतन करावं आणि तिचा जागर करावा. म्हणून हा नवरात्र पर्व, चैत्र नवरात्र पर्व हा आपण उत्सव साजरा करतो आहोत. 12 वर्षापासून आपण 2-2 नवरात्र साजरे केले, त्यातही आपल्याला आनंद प्राप्त झाला. अजूनही आपण शाकंभरी नवरात्र साजरा करतो. शाकंभरी पर्वामध्ये त्या भगवतीचं त्याच पद्धतीने पूजन करतो. जिथं ह्या शाकंभरी देवीचं महात्म्य हे आपण पाहिलं. कर्नाटक प्रांतामध्ये तिचा दर्शनाचा योगही यावर्षी आपल्या गावातील बऱ्याच या देवी भक्तांना आला. म्हणून
जे जे पुराणं होते त्या पुराणाच्या ठिकाणी जाण्याचा आपण प्रयत्न केला. जोतचाही मार्ग की जिथे जिथे पुराणामध्ये महात्म्य आहे तिथे तिथे आपण ज्योत नेली. पावागडाला त्या देवीची डोळे शक्तीची डोळे पडली म्हणून तिथं ते पावागड क्षेत्र महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती रूपाने राहिलं. तिथलंही आपण दर्शन घेतलं. ती चामुंडा देवास क्षेत्राला आहे तिथंही आपण जाऊन आलो. कारण पुराणामधली ती भगवती की ती आम्हाला काय कोणत्या क्षेत्राला गेल्यानं पवित्रता प्राप्त होते त्या क्षेत्राची निवड करून आपल्याकडनं होईल तिथपर्यंत आपण आपली तपश्चर्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. आणि प्रयत्नच नाही तो सफल करण्याचं सामर्थ्य मा भगवतीने 12 वर्ष पूर्ण करण्याचं ते तपोबल हे सामर्थ्य दिलं. म्हणून शक्तीचे आभार मानूया. आजची सेवा जगदंबेच्या चरणारविंद समर्पित करूया. जगदंबा माता की जय. रेणुका माता की जय. नमः पार्वती पतये हर हर महादेव हर हर महादेव. हॅलो 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 हॅलो. इथे जाणारे हरी गाना थोडा 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 इथे जाणारे हरी गाना थोडा थोडा. दुर्गे दुर्गट भारी तुझ बिन संसारी अनाथ नाथे अंबे करुणाचारी. वारी वारी जन्म मरणाचे वारी हरी पडलो आता संकट निवारी. जय देव जय 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 देवी महिषासुरमर्दिनी हो अंबा सुरमर्दिनी. सुरवर विश्वर वरदे तारक त्रिभुवनी पाता तुझ ऐसी नाही. चारी श्रमले परंतु न बनवे काही. काही वाद करता पडलो करवाई. महिषासुरमर्दिनी हो अंबा सुरमर्दिनी. सुरवर विश्वर वरदे तारक संजीवनी. जय देव जय. प्रसन्न नवदने प्रसन्न होसी निजदासा. हर हरि तलकिंदारा पद बंधेजा. जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी हो अंबा सुरमर्दिनी. सुरवर विश्वर वरदे तारक संजीवनी. जय देव जय जय जगदम्बे श्री अम्बे रेणुके कल्पतरुंबे. जय जय जगदम्बे. अनुपम स्वरूपाची तुझी राखी अन्यन श्रेया सृष्टी. तुझ समरूप दुसरे परमेशी करिता कशी. शरीर सरस सरला वदन पुटी दिव्य सुलोचन दृष्टी. सुवर्ण रत्नाच्या शिरी मुकुटी लोपती रवि शशि कोटी. गजमुखी तुझ सविरे हे रंबे मंगल सकळारंबे. जय जय जगदंबे श्री अम्बे रेणुके
जय जगदम्बे गोक्यमचिरी शोभे मळवटी कस्तुरी टिळकललाटी नासिक अति सरळ अनुवटी रुचिरामृत रस ओठी समान जनुलला धनकोटी आकर्ण लोचन भ्रुकुटी गिरिनिट भांगवळी उभराठी कर्नाटक सिंहाटी भुजंग निळरंगा करी शोभे वेणी पाठीवर लोभे जय जय जगदंबे श्रीरंबे रेणुके कल्पकदंबे जय जय जगदंबे कंकण कनकाची मनगटी दिव्यमोद्यादश बोटी बाजू बंद जडे बाहुवटी चरचनी केशर उठी सुगंधी पुष्पाचे हारकंठी बहुमोजाची दाटी अंगी नवी चोळी जरी काठी पीत पितांबर जगती पैजन पदकमळी अतिशोभे भ्रमरधावती लोभे जय जय जगदंबे श्रीअंबे रेणुके कल्पकदंबे जय जय जगदंबे साक्षापतो तिथिजा तळवटी तू स्वये जगजेती हो वाढीत आरती दीपकाठी घेऊनी कर संघोषी करुणामृत हृदये संकटी धावती भक्तांसाठी विनोदास सदा बहुकष्टी देशील जरी निज भेटी तरी मग काय याला धाव पाव अविलंबे जय जय जगदंबे श्रीअंबे रेणुके कल्पकदंबे जय जय जगदंबे जय जय जगदंबे कर्पूर गौरं करुणावतारं संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि भवं भवामि सहितं नमामि गलिलोटांगन वंदित चरण धुरान पाहि तरुपस्ते प्रेमे हरिके आनंद भोजन भवेव वाणिला मने नमः त्वमेव माता पिता त्वमेव बन्धु सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव देव कायेन वाचा मन्त्रेण पूजात्मना वा प्रकृति स्वभाव करोमि यत्नं सकलपरस्मै नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे हरि ओम यज्ञेन यज्ञमय जन्ददेवास्तानि धर्माणि प्रथमान्यासं तेहनाकं महिमानसं तत्र पूर्वे
साध्या सन्ति देवाः ॐ राजाधिराजाय प्रसह्यसा